मला काळं फासून किंवा मला मारून विचार संपत नाही. तुम्ही गांधी मारला, गांधी मेले का? वस्तुस्थिती काय? वस्तुस्थिती एक गुन्हेगाराला बेल दिलंय. बावनकुळे गॉडफादर आहेत. आता जशी माहिती येते किंवा तिथले आमदार सुद्धा अक्कलकोटचे सामील आहेत. आणि मग आपण जे म्हणता की आम्ही सत्याचं शोधन करतोय महात्मा फुलेंच्या विचाराचं, पण त्याचा अर्थ आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात आहे, ब्राह्मणे इतर आहे, हे खरं नाही. डॉक्टर आ. साळुंखे सर काय म्हटले होते की तुम्ही संपत्तीचे वारसदार आहे, संस्कृतीचे आहे, विचाराचे आहेत, सगळ्याचे आहेत ना. जर तुम्ही त्यांचा सगळा वारसा चांगला जो आहे तुम्हाला लाभदायक आहे, त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर पूर्वजांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्याची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे येते ना. शरद पवारांबरोबर का, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. पवार साहेब मला नेहमी सांगतात की निवडणुकीपुरतं राजकारण, बाकी सगळं समाजकारण. मला ज्यावेळेस विचारलं गेलं मी सांगितलं राजा जिंकला, कार्यकर्ते हारले, भाजपनी सन्मानाचं पद दिलं, पण समाजातली विश्वासार्हता संपली. संभाजीराजे महाराष्ट्राचे निश्चित मुख्यमंत्री झाले असते, पण थोडी गडबड झाली. राज्यघटनेतली सगळी तत्व आली कुठनं? समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, मानवतेची बुद्ध धर्मातनं आली. शिवधर्म हा पुढचा प्रवास बुद्ध धर्माकडे. शिवधर्म काय? मानवतावादी, स्त्रियांचा सन्मान करणारा, समता, बंधुता, न्याय, राज्यघटनेला धर्मग्रंथ मानणारा धर्म आहे. हिंदू धर्मात ते नाही का? हे बघा, आता तुम्ही तपासलं पाहिजे ना. जसं आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात हे काय प्रांतवाचक शब्द आहेत. मराठा हा जातीवाचक शब्द नाही, हा प्रदेशवाचक शब्द म्हणून येतो. तर राष्ट्रगीतामध्ये जिथं मराठा प्रदेशवाचक शब्द येतो तर मराठा जात होऊ शकत नाही. जे काही तुमच्या बाबतीत घडलं ते म्हणजे तुम्ही जे पेरलं तेच उगवलं अशी टीका. पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड अँड सोशल वर्क इज अ स्वीट पॉइझन विदाउट पॉलिटिक्स. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत. मंडळी, 4 दिवसांपूर्वी एक घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती शाईफेक झाली. त्यांना काळं फासण्यात आलं. त्यांच्या भाषेत हा जीवघेणा हल्ला होता. आणि या घटनेनंतर सबंध महाराष्ट्रामध्ये एकच गदारोळ उठला. काही आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले. आणि याच अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत. मी अरुण मेहत्रे. या घटनेचा संदर्भ आणि परिणाम या दोन्ही बाजूंनी आपण आज विचार करणार आहोत. माझ्यासोबत आहेत स्वतः प्रवीण गायकवाड. प्रवीणजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. जय जिजाऊ. गेली 20 वर्ष किंवा 25 वर्ष तुम्ही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करता आहात. अशी घटना पहिल्यांदाच घडली. कधीतरी विचार केला होता की आपल्या बाबतीत असं घडू शकतं का? कधी वाटलं होतं का की काम ठीक आहे, आपली मनाची तयारी असते, आपण सामाजिक चळवळीत काम करत असताना की येईल त्या संकटाला, येईल त्या प्रश्नाला, घटनेला सामोरं जायचं असतं, हा भाग निराळा. पण असं आपल्या बाबतीत घडेल असं कधीतरी वाटलं होतं का? एकूण भारताचा आपण इतिहास जर बघितला तर क्रांती प्रतिक्रांतीचा आहे. आणि इथं एक 2 विचार आहे ज्याला आपण अलीकडं पुरोगामी प्रतिगामी म्हणतो किंवा सनातनी म्हणतो. म्हणजे अगदी बुद्धाला सुद्धा अशा प्रकारे समोर जायला लागलं. महात्मा ज्योतिबा फुले प्रबोधन करत होते, त्यांच्यावर मारेकरी घातले. शाहू महाराजांवर मारेकरी घातले. बाबासाहेब आंबेडकरांवर मारेकरी घातले. गांधीजींची हत्याच झाली 48ला. तर इथं एक विचारसरणी आहे, अहिंसक विचारसरणी आहे. आणि एक अहिंसावादाला प्रतिकार करणारी हिंसक आहे. कारण त्यांच्या ज्या विचाराच्या मर्यादा तोकड्या पडतात. जिथं विचार थांबतात तिथं हिंसा होते. आता अलीकडं आपण 2014 आणि 19चं उदाहरण घ्यायचं ठरवलं तर दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, कलबुर्गींची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली. अजूनही मास्टर माइंड सापडलेले नाही. अजूनही ते नीट काही अभ्यास होत नाही. 14 ते 19मध्ये घडलेले. असं काय होईल असं जर म्हटलं तुम्ही तर ज्या महापुरुषांचा आम्ही विचार मांडतो आणि जो विचार या महाराष्ट्रामध्ये मनुस्मृतीने रुजवलेला आहे, जातीच्या उतरंडीचा, अस्पृश्यतेचा आणि वर्णवर्चस्वाचा, ब्राह्मणी वर्णवर्चस्वाचा हा मूळ संघर्ष आहे. मनुस्मृती आणि राज्यघटनेमध्ये फरक काय आहे तर राज्यघटना म्हणती समता,
मनुस्मृती म्हणते विषमता. हम्म. तर विषमतावादी ज्यांना व्यवस्था पाहिजे त्यांच्याशी संघर्ष. बंधुता, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून बंधुभाव निर्माण होणार नाही हे मनुस्मृतीमध्ये आहे. न्याय, समान न्याय नाही, वर्णव्यवस्था जाती व्यवस्थेप्रमाणे नाही, मनुस्मृतीत वेगवेगळे कायदे आणि वेगवेगळे न्याय आहेत. हा अन्याय. आणि स्वतंत्र लिहिण्याचं, बोलण्याचं, व्यक्त होण्याचं, आणि ते तिकडं अमान्य, कारण तुम्हाला शिक्षणच नाकारलेलं आहे. ज्या मांडणीचा संघाशी संबंध आहे, गोलवलकर गुरुजींनी जे लिहिलेलं आहे बंच ऑफ थॉट्समध्ये, आणि आम्ही जे अभ्यासापूर्वी जे विचार केलेला आहे, त्यामुळं आपल्यावर असा प्राणघातक हल्ला होऊ शकतो किंवा आपल्यावर, तुम्ही शाई म्हटला, तुम्ही विश्वास ठेवा, माझ्यावर अत्यंत विषारी वंगन तेल टाकलेले. बरं, म्हणजे जळलेलं ऑइल जे आपण, आणि तुम्ही म्हणता मी म्हणतो, तर ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्याची पूर्ण गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, ज्याच्यावर खरं तर मोका लागला पाहिजे होता, त्याच्यावर मी विस्ताराने बोललच. पण हा खुनी हल्ला होता. पण माझ्या कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान पाहून मला वाचवलं, आज मी जिवंत, ही गोष्ट खरी आहे. परंतु खून करणे, मारून टाकणे हाच होता, कारण मला ज्या प्रकारे ते तेल टाकलेलं आहे तर मी ओळखू सुद्धा आलो नसतो मेल्यानंतर, अशी स्थिती आहे. ते भयंकर प्रकरण आहे. तर क्रांती प्रतिक्रांती आहे आणि हा संघर्ष आहे, आणि हा दोन विचाराचा आहे. तर असं होणार होतं, कधीतरी होईल, मला सांगता येत नाही, पण मी ते खूप व्यवस्थित हाताळलेलं आहे. मला असं वाटतं की याच्यात मला ज्यांच्याकडून हल्ला झाला किंवा जी कृती झाली त्यांची कीव येते खरं, कारण ते भारतीय जनता पार्टी, संघ परिवार, हे पार्टी विथ डिफरन्स खूप तत्वज्ञान सांगत होतं. म्हणजे मला तुम्ही परवाही बोलला बहुधा आणि कालही बोलला या संदर्भात की कोण आहेत आणि यातनं त्यांना काय साधायचं. म्हणजे ठीक आहे, तुम्ही म्हटलात की हा विचारांचा हा लढा आहे, पण तो अशा पद्धतीनं संघर्षाकडे जातोय. त्यांना काय साधायचं आहे. म्हणजे तुम्ही RSSचा संदर्भ दिला आहे, त्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते कोण आहेत, तुम्ही मास्टर माइंड हा शब्द वापरतात, कोण आहेत हे मास्टर माइंड, आणि काय त्यांना यातून साधायचं आहे. नेमकी समस्या काय आहे की 2014 नंतर भारताची राजकीय परिस्थिती बदलली. केंद्रात आणि महाराष्ट्रात जे सरकार आलं ते 2014, 19 नंतर 24. तर 24ला अशी स्थिती होती की केंद्रात पूर्ण बहुमत मिळणं अपेक्षित होतं. ते बहुमताच्या खूप जवळ गेले, पण बहुमत मिळालं नाही. त्यांना बाहेरून 2 राजकीय पक्षांचा पाठिंबा घ्यायला लागला आणि महाराष्ट्रात सुद्धा 2 पक्षांचा पाठिंबा घ्यायला लागला. ते पुरोगामी विचाराचे आहेत. भले शिवसेना हिंदुत्व मांडत असली तरी ते प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराची. तर 2 पुरोगामी पक्ष महाराष्ट्रात आणि 2 केंद्रामध्ये त्यांना द्या, म्हणजे पूर्ण बहुमत नाही. संकल्प असा होता की 1925ला RSS स्थापन झालेली, आता किमान 100 वर्ष पूर्ण झाले, आम्ही एक विचार मांडतोय, आणि त्याचं पूर्ण बहुमत किती, 500वी बहुमत, 400 पार, 100% भाजप. याच्या पुढं आडसर कोण कोण आहे, तर जे राजकीय पक्ष ते एक तर ते पक्ष फोडा, कारण ते छोटे छोटे पक्ष आहेत राज्यस्तरावर, शिवसेना आणि राष्ट्रवादी, ते त्यांनी केले. अनेक काँग्रेसचे नेते आता पक्षात प्रवेश करून घेतले. आता आम्ही का अडसर ठरतो, तर महाराष्ट्राची विचार संस्कृती शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचाराची, महात्मा फुलेंची समता, शाहू महाराजांचं बंधुत्व, बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय, शिवाजी महाराजांचं स्वराज्य, स्वातंत्र्य आणि मानवता. मग इथं बुद्ध येतात, इथं गांधी येतात. ही जी विचारसरणी पुरोगामी विचाराच्या सामाजिक संघटना ज्या मांडतात, त्याच्यामध्ये बामसेफ आहे, मूल निवासी संघ आहे, आणि त्याच्याबरोबर कोण कोण करतं, तर संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बहुजन वंचित आघाडी. आणि ह्या मांडणीचा प्रॉब्लेम असा होतो की जो टक्का पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी लागतोय तो काही मिळत नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 70-80 सुद्धा या टायमाला भाजप आली नसती, पण त्यांनी मग कुरगुड्या केल्या, 2 पक्ष त्यांचे टक्के, आणि हे जुडवा म्हणजे आता अजित पवार म्हणतायत मी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी पक्ष आहे, पण त्यांचा आज प्रतिगामी पक्ष सत्तेत येण्यासाठी त्यांची ताकद वापरली का नाही. नेमका संघर्ष कुणाचा कुणाशी आहे. विकास ठीक आहे, विकास कुठल्या मार्गाने कुणाच्यासाठी होणार, विकासाचं मॉडेल दोन्ही विचारसरणीचं वेगळं आहे ना, विचारसरणी वेगळी आहे. इथं बहुसंख्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, हक्क मिळाले पाहिजे, अधिकार मिळाले पाहिजे. इथं आज जे तुम्ही 14 पासून बघताय, अदानी अंबानीचा विकास जास्त आहे, 10% लोकांचं अर्थकारण बदलले, 90% लोकांची स्थिती काय आहे. तर हा जो विचाराचा संघर्ष आहे त्याच्यातनं आमच्यावर ही कृती झालेली आहे.
आता प्रश्न असा आहे की सामाजिक चळवळीला थोपवलं पाहिजे म्हणून संघ परिवारामध्ये माझी माहिती अशी आहे की 1 महिन्यापूर्वी अशी मीटिंग झाली आणि मला तसं सतर्क करण्यात आलं होतं तिथल्या काही मित्रांनी की असं झालेलं आहे आणि तुमचा बंदोबस्त केला पाहिजे, इथपर्यंत झालेलं आहे, आता तुम्ही कशी काळजी घ्यायची ती घ्या. तर मग मी काळजी घ्यायला पाहिजे होती. पण अक्कलकोटचा प्रसंग असा होता की ते एक धार्मिक स्थळ आहे स्वामी समर्थांचं. तिथलं अन्नछत्र मंडळ, तिथले शिक्षण संस्था, तिथलं सकल मराठा समाज आणि तिथले प्रमुख जन्मेजयराजे भोसले यांचा सत्कार खरं तर आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष यांच्या हात. पण त्यांचं वय मर्यादा, काही कारणाने प्रवास, त्यांना येता येत नव्हतं. मग मला बोलवण्यात आलं. मी मराठवाड्याच्या दौऱ्यात होतो. मी गेलो कारण तिथं जायचंच होतं. मिसेस पण बरोबर होती कारण आता त्यांचं म्हणणं होते धार्मिक असल्यामुळे त्यांना दर्शन घेता येईल. तर आम्ही एक सहकुटुंब गेलो होतो, गाफील होतो. अचानक हा प्रसंग घडला आणि या प्रसंगातनं नंतर असं लक्षात आलं की ज्यांनी आपली काळजी घ्यायला पाहिजे होती आयोजक, त्यांनी काही घेतली नाही, निषेध नोंदवला नाही, कंप्लेंट केली नाही. हळूहळू माहिती अशी यायला लागली आज की तिथले आमदार सुद्धा त्याच्यामध्ये सामील होते. त्यांच्याच ऑफिसमध्ये हे गुन्हेगार राहिला होते, त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था. अर्थात त्यांचा आमचा विचाराचा लढा आहे. मला काळं फासून किंवा मला मारून विचार संपत नाही. तुम्ही गांधी मारला, गांधी मेले का? गांधी शरीराने गेले असतील. चंद्रकांत वानखेडेंनी पुस्तक लिहिलं गांधी का मरत नाही. चंद्रकांत झाटालेंनी पुस्तक लिहिलं महात्मा गांधींबद्दल, गांधी मजबूती का नाम आहे, मजबूती का नाम गांधी. फुलेंचे विचार संपले का? ते राज्यघटनेत आले. शाहू महाराजांचे आले का? हो. आणि बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांबद्दल म्हणतात पिलर ऑफ डेमोक्रेसी. तर ही जी विचारसरणी आहे राज्यघटनेची लोकशाही, ही धोक्यात आलेली आहे. आणि पाशवी बहुमत लोकशाहीमध्ये धोक्याचं काय? तो विरोधी पक्षच नेता ठेवला नाही तर जनतेचे जे मूळ प्रश्न आहे ते मांडणार कोण? विरोधी पक्ष वाईट नसतो. विरोधी पक्ष जनहिताचे प्रश्न मांडून सरकारकडून ते मान्य करून घेतो. जसं शेतकरी कामगार पक्षाचं आपल्याला उदाहरण घेता येईल. जसं कसल त्याची जमीन म्हणजे कुळ कायदा किंवा रोजगार हमी योजना, हे सगळे जे काही चांगले प्रश्न शेतकरी कामगार पक्षांनी मांडले ते सरकारने महाराष्ट्राच्या मान्य केले, पुढे केंद्र सरकारने. तर विरोधी पक्ष का संपवायचा? हे लोकशाहीला धोका आहे. आणि मग त्याच्या आडसर जे पक्ष आहेत त्यांना पहिल्यांदा धमक्या द्यायच्या, ईडीची चौकशी लावायची, SIT लावायची, इन्कम टॅक्स लावायची, आणि ते आमदार भीतीपोटी त्यांच्या संस्था वाचवायच्या वगैरे ते तिकडे जातात. आमचं काय करायचं? आम्ही तर त्यांच्या कुठल्याच प्रलोभनाला बळी पडत नाही. आणि मग आम्हाला संपवायचं, आणि संपवायचं तरी कसं? तर गुन्हेगाराच्या हस्ते. म्हणजे आत्ता दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुढे आलेली आहे. त्यांच्यावर 10 गंभीर गुन्हे आहेत, अगदी मर्डर केस भावाची. आणि आत्ता नवीन माहिती जी कालपर्यंत आम्हाला उपलब्ध झाली की त्यांच्यावर जानेवारी महिन्यामध्ये 2 पिस्तूल आणि 28 काडतूस मॅगझिन त्यांना अटक झाली पुण्याच्या एअरपोर्टवर. अटक झाल्यानंतर 25-30 दिवस ते जेलमध्ये होते, पण त्यांना बेल मिळाली. ते आता बेलवर बाहेर आहे. खरं तर आर्म ऍक्ट प्रमाणे त्यांना बेल मिळायला नाही पाहिजे. तो सिरियस कॉग्निझम आहे, अंडर सेक्शन 3 सिरियस आहे. पण त्यांना जामीन का मिळाला? तर अशी माहिती लपवण्यात आली सरकारकडून, आयोगाकडून, की त्यांच्याकडे पूर्वीचा कुठलाही गुन्हा नाहीये. आणि मग ते मुक्त सोडले. आता त्यांना जसं तुम्ही बिहारमध्ये गुन्हेगारांना जेलमधून बेलवर सोडायचं आणि त्याला अजून काम, कारण तुला जेलमध्येच जायचंय, तर तसं नसतं केलं, बेल नसता मिळालं तर त्यांना मोका लागत होता. कारण ती जी कॅटेगरी असती किंवा एवढे गुन्हे झाले की मोका लावायचा. मोकातनं एक आरोपीला सोडवायचं आणि मग त्याच्याकडून असं काम करून घ्यायचं जे तुम्ही मागं मी तुम्हाला दाभोळकर, पानसरे, गौरी लंके, बरोबर गुन्हेगाराला बाहेर काढायचं. त्याला सांगायचं की आम्ही तुला संरक्षण देतो. आता मास्टर माइंड जे आहे ते चंद्रकांत बावनकुळे, त्यांचे व्हिडिओज उपलब्ध आहेत भाषणाबद्दल की माझ्या मुलासारखा आहे, मला तुझा गर्व आहे, तू गुन्हेगार नाही, मागच्या शासनाने तुझ्यावर गुन्हे दाखल केले, तुझ्यावर अन्याय झाला. आता मी देवेंद्र फडणवीस, आम्ही दोघंही, म्हणजे एक महसूल मंत्री आणि दुसरे कायदा सुव्यवस्थेची ज्यांची जबाबदारी येते गृहमंत्री, आणि त्यांच्याकडे न्याय आणि विधी मंत्रालय, दोन्ही लक्षात घ्या. ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं नेतृत्व आहे भाजपचं आणि सरकारचं, ते देवेंद्र फडणवीस. ते अनेक व्हिडिओमध्ये दिसतात की आमचा तुला पाठिंबा आहे, तू घाबरू नको, तुला काय पुढं करायचं ते करा, हा पाठिंबा दिला जातो. गॉडफादर असं आहे काटे जे आहेत, दीपक काटे, ते बावनकुळेंना म्हणतात. हे नातं अधोरेखित झालेलं आहे. आणि बावनकुळे स्वतः म्हणतात हो ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत, पण भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाही.
1990 पासून महाराष्ट्र देशामध्ये काय संस्कृती त्यांनी आणलेली. बरं, आपण त्याकडे जाऊयात. मला फक्त की या विषयाच्या म्हणजे तुमच्यावरती जो हल्ला झाला किंवा वंगण टाकलं गेलं, निमित्त किंवा कारण असं दिलं गेलं की संभाजी ब्रिगेड नावातला संभाजीचा उल्लेख हा एकेरी आहे, किंबहुना तो छत्रपतींचा अवमान करणारा आहे, अनादर करणारा आहे. या संदर्भात त्यांनी आधी तुमच्याशी कधी बोलले होते का, किंवा तुम्ही त्यांचं समाधान करू शकलं नाहीत का? काय तो एक थोडी पार्श्वभूमी आम्हाला द्या. त्यांनी ज्यावेळेस जानेवारीत बाहेर पडले त्यावेळेस त्यांना एक टास्क दिला, जबाबदारी दिली. त्यांनी शिवधर्म नावाची एक संघटना, प्रतिष्ठान किंवा फाउंडेशन काढलं. त्याच्यातनं त्यांनी असं एक सुरुवात केली की बाबा संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांची बदनामी करते एकेरी उल्लेख करून. तर 25 वर्षाची संघटना आहे, आपण आत्ताच रौप्य महोत्सव साजरा केला, कोणाचाच आक्षेप नाही. त्यांनी मला फोन केला, मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जरी तुमची इच्छा असली, मला ती मान्य आहे, आम्हाला काय आनंद, तुम्हाला तसं वाटत असेल आम्ही छत्रपती करू. मग त्याची प्रक्रिया जी आहे ती धर्मदाय आयुक्ताकडे, जनरल बॉडी घ्यावी लागती, सर्व मान्यता घ्यायला लागती, नवीन प्रस्ताव द्यायला लागतो, तो प्रस्ताव जातो धर्मदाय आयुक्ताकडे. म्हणजे तांत्रिक प्रक्रिया आहे, तांत्रिक प्रक्रिया आहे, कायदेशीर आहे, कारण तिथं जज आहेत, धर्मदाय आयुक्त जज असतो. पण त्यानंतर लक्षात असं आलं की सचिन कांबळे यांनी छत्रपती संभाजी ब्रिगेड ही मुंबईत रेजिस्टर केलेली ना 8-10 वर्षापासून ते काम करतात. ओके. आता त्यांचा कन्सर्न घेणं किंवा ती संघटना आमच्यावर विलीन करणं, तर ह्या काही गोष्टीची प्रक्रिया, कारण त्यांच्याकडे स्वतःकडे एक टायटल आहे, ते कसे देतील. आणि मी उदाहरणादाखल 2 गोष्टी सांगितल्या की आम्ही काही वर्षापूर्वी स्वराज्य रक्षक संभाजी नावाची सिरियल काढली होती, डॉक्टर अमोल कोल्हे, मी सहनिर्माता होतो. त्यावेळेसही हा प्रसंग आला, अनेक लोकांनी छत्रपती नाव पाहिजे, महाराज पाहिजे वगैरे वगैरे. तर आम्ही त्यांना सांगितलं की सेन्सर बोर्डाकडं आम्ही ज्यावेळेस अर्ज केला होता त्यावेळेस तीच मागणी केली होती, पण ऑलरेडी 20 नाटक असेल, सिरियल असेल, चित्रपटाची नोंद आहे, काही डायरेक्टर लेखकांनी केलेली, ते कधी करतील माहीत नाही, पण आमची आता पूर्ण तयारी झाली होती. त्यांनी जर सहकार्य केलं असतं तर कदाचित छत्रपती संभाजी महाराज वगैरे केलं असतं. आता छावा चित्रपट आला, आता छावा याचा अर्थ वाघाचा बछडा, म्हणजे संभाजीराजे असं होत नाही ना. म्हणजे काय याचा अर्थ काढायचा, तर शूर तर ठीक आहे ना, मग छावा संभाजी महाराजांना म्हणतात, आपण मान्य केलेले आहे, तो काय अपमान अनादराचा काही प्रश्न नाही ना. तर आम्ही हेच उदाहरण दिलं की बा सेन्सर बोर्डाची मर्यादा होती. त्यावेळेस त्या लोकांनी ऐकलं. शिवाजी विद्यापीठाचं नुकतंच एक उदाहरण आहे किंवा शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावं, पण स्वतः डॉक्टर जयसिंगराव पवार सर समोर आले, त्यांनी पूर्व इतिहास सांगितला. ज्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी कोल्हापूरला विद्यापीठ स्थापन करते त्यावेळेस समिती नेमली होती नावासाठी, त्याची पूर्ण चर्चा त्यांनी इतिहासातनं पुढे आणली, पेपर त्यांनी हे लिहिलं आणि तो विषय संपला. नावात काही नाही हो, तुम्ही त्यांना आदरयुक्त पुरुष मानता का, तर म्हणून तर सिरियल काढली, त्यांचा सत्य इतिहास पुढे आणला, म्हणून तर खऱ्या इतिहासाची पुस्तकं लिहिली. त्यांची संभाजी महाराजांची जयंती आम्ही पुरंदर किल्ल्यावर सुरू केली, जे की मिलिटरीच्या ताब्यात आहे. बरोबर, पूर्वी होत नव्हता तिथे. संभाजी महाराजांची जयंती एवढी मोठी होत नव्हती, जी आम्ही करते. काही करत असतील काही कार्यकर्ते, फार कमी होती. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर, त्यांची समाधी वडू बुद्रुकला, तिथं आम्ही पुण्यतिथी करतो. म्हणजे आम्ही जे संभाजी महाराजांचं जे काही चांगलं आहे त्यांचं कर्तव्य, आणि त्यांनी पुस्तकं लिहिली, त्यांना संस्कृत येतं हे आम्ही सांगितलं, त्यांची चित्र तशी आणली आम्ही त्यांना वाचन करताना. बुद्धभूषण नावाचं संस्कृत ग्रंथ आम्ही प्रकाशित केलेलं आहे, कवी नशीक, 7 शतक, नायिका भेद, आणि या प्रकारे महाराष्ट्रभर व्याख्यानं करून संभाजी महाराजांचं जे बदनाम झालेलं चरित्र होतं ते शुद्ध करण्याचं काम केलं. आम्ही कशी काय संभाजी महाराजांची बदनामी करू. पण संभाजी ब्रिगेडचं एक नातं शिवधर्माशी आहे. आपण बुलढाण्याचे आहात, सिंदखेड राजाचे आहात, आपल्याला माहिती की 2005ला एक शिवधर्म नावाचा धर्म समतावादी आम्ही प्रकटन झालं, त्याचे आम्ही समर्थक आहोत. मग बरोबर योजना बनवून त्याला शिवधर्म फाउंडेशन नाव दिलं. तो गुन्हेगार आहे, जातीने मराठा आहे, म्हणजे हे किती मर्यादित करून ठेवलं, मराठा विरुद्ध मराठा, शिवधर्म विरुद्ध संभाजी ब्रिगेड. वस्तुस्थिती काय आहे, वस्तुस्थिती एक गुन्हेगाराला बेल दिलंय, बावनकुळे गॉडफादर आहेत. आता जशी माहिती येते किंवा तिथले आमदार सुद्धा अक्कलकोटचे सामील आहेत, आणि त्यांना आम्हाला का संपवायचं आहे, तर त्यांना जो त्यांचा विस्तार करायचा आहे विचाराचा किंवा राजकारणाचा, त्याचे आडसर कोण कोण ठरतायत त्यांना संपवायचे, असं तो संपूर्ण एपिसोड आहे. भावनिक आहे त्यात तथ्यच नाही. 25 वर्ष संघटनेला झाली,
नाही, जसं तुम्ही म्हटलात की नावाचा विषय नाही आहे, पण असं असताना देखील म्हणजे आपण बऱ्याचदा बघतो की आपण माझा शिवबा म्हणायचो किंवा माझा राजा म्हणायचो, मग ते तर अगदी एकेरी उल्लेख, पण ते एक नातं असायचं. आणि कधी कधी त्या आग्रहापोटी आपण नाव म्हणजे नामविस्तार केला. आपण आता काय मुंबईतल्या विटी स्टेशनचं नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असं केलं, पण काय झालं पुढे की आता CST म्हटलं जातं, म्हणजे जो पूर्ण उल्लेख पण होत नाही. तर हा जो भाग आहे, तर याचा आग्रह मात्र आपलेच कार्यकर्ते किंवा शिवप्रेमी कार्यकर्ते वेळोवेळी धरत आलेले आहेत. आणि बऱ्याचदा त्यांनी म्हणजे आत्ता जसं तुमच्या बाबतीत घडलं, तर हाच आग्रह त्यांनी आधी अतिरेकी स्वरूपात किंवा आक्रमकपणे अधिकपणे मांडला. ही देखील उदाहरणं आहेत. बऱ्याचदा म्हणजे आम्ही TV च्या शोमध्ये कधी कधी एखाद्याने उल्लेख जर केला की शिवाजी महाराज तर छत्रपती म्हणा, ही जी भाषा होती तर ती देखील चुकीची होती. ती देखील भूमिका किंवा मांडणी जी आहे ती चुकीची आहे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, कसं आहे की आपण आई सगळ्यात जवळची असते. आपण आईला एकेरी उल्लेख करतो, ए आई. बरोबर आहे. आणि वडिलांना आपण ओ बाबा म्हणतो किंवा वडिलांना आता आजच्या काळामध्ये मुलं जवळ आलेली आहेत पप्पांच्या, म्हणजे वडिलांच्या जवळ आलेली आहेत. पण जनरली जवळचा कितीही माणूस असला तर त्याला आदरयुक्त आव जावं म्हटलं जातं. बरोबर. आईला मात्र आपण जवळची म्हणून. किंवा तुम्ही संतांचं उदाहरण घेऊ शकता. संत माऊली जे म्हणतो. संत जे तुम्ही नाही विठ्ठलाशी ज्यावेळेस संवाद साधतात ते एकेरी करतात. तुम्ही बघा अभंग बघा, तुम्ही सगळं बघा. तर अधिक जवळचा माणूस असला तर तो एकेरी असतो. तरीही शिवाजीमध्ये जी, संभाजीमध्ये जी, हेच आदरयुक्त आहे. आणि त्यांच्या नावाने प्रेरणा म्हणून, प्रेरणा पुरुष, महापुरुष म्हणून काम करणारी संघटना हिच्या स्वप्नात सुद्धा येऊ शकत नाही बदनामीचं. एक्झॅक्टली. आम्ही इतका संघर्ष तुमच्याबद्दल तर काय त्या हेतूविषयी किंवा याविषयी शंकाच नाही. हे आपल्या सगळ्या शिवप्रेमींना किंवा संभाजी महाराजांच्या जे कोणी फॉलोअर्स आहेत त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की बाबा रे किंवा बाबांनो, की असा उल्लेख केला म्हणून त्यांचा अनादर होत नाही. हे तुम्ही सांगितलं काम षडयंत्र आहे, ठरवून केलेलं. इट इज अ मास्टर प्लॅन. आणि हे काय करायचं तर त्याचं पण तुम्हाला मी कारण सांगितले ना. कारण कुणीही महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडचा छत्रपती नाव नाही म्हणून ते अपमान करणार, हे मान्यच करणार नाही. त्यांनी याच्यासाठी अगदी मंत्रालयावर आता गेल्या 8 दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं. त्यांना अटकही झाली होती. हे सगळं स्टंटबाजी चालूच होती, नाही असं नाही आहे. पुरोगामी चळवळीच्या माध्यमातून पुरोगामी विचार किंवा हा जो काही विचार, नवविचार, हा तुमचा विचार मांडण्याचा प्रयत्न तुम्ही आणि तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते करत आलेले आहेत, करत आहात. असं असताना देखील म्हणजे ठीक आहे की इथे त्यांना महाराष्ट्रात असतात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सत्ता कारण करत असताना म्हणावं तेवढं यश किंवा बहुमत मिळत नाही. पण दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष ते अधिकाधिक बळकट होत चाललेत. मग राज्यापासून अगदी गाव पातळीपासून तर दिल्लीपर्यंत किंवा अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरती, जागतिक स्तरावरती त्यांचा जो काही म्हणजे काय उजवेपणा असू द्यात किंवा जो काही कडवेपणा आहे तो अधिकाधिक प्रभावशाली होत चालला आहे. असं का? नाही, कसं असतं, प्रत्येकाचा एक काळ असतो. ती जी असती, मंदी असती, नफा असतो, तोटा असतो, हा व्यवहाराचा भाग झाला. तर या देशामध्ये 700 वर्ष मुघल होते ना, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही. पण मग काय होतं, पाशवीपणा येतो, अतिरेकीपणा येतो. आणि मग समाजातला जागृत वर्ग, अहो कधी विचारही केला नसता की सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक माणूस जन्माला येतो आणि तो छत्रपती शिवाजी महाराज अख्खी मोगलाई पालथी घालतो. त्याच्यानंतर मराठ्यांचं राज्य येतं. त्याच्यानंतर मराठ्यांच्या राज्यामध्ये पण अनावस्था झाली, पेशवाई म्हणतो आपण, अन्याय अत्याचार झाली. आणि मग येतात ब्रिटिश. तुम्ही विचार केला होता का की ब्रिटिश इतक्या लांबनं 7 समुद्र पार येतील आणि हिथं काहीतरी करतील? तेही झालं. पण ब्रिटिश सुद्धा जातील अशी कधीच स्वप्नात विचार नसताना गांधीजी सारखा माणूस अहिंसेचा मार्ग घेतो बुद्धाकडून आणि सत्याचा मार्ग घेतो आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळतं. हे होणारच आहे. राजकारणातलं लोकशाहीचं तत्व कसं आहे, लोकशाहीचं सौंदर्य हे सत्तांतरामध्ये. डेमोक्रेसी, द ब्युटी ऑफ डेमोक्रेसी इज चेंज इन पॉवर. सत्तांतर, पण सत्तांतर झाल्यानंतर तुम्ही लोकांच्या कल्याणाचं काम करता का, न्याय करता का, तर हे बघितलं पाहिजे. आता शेतकरी अस्वस्थ आहे, महिला असुरक्षित आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी 41,000 तरुण मुलं गायब आहेत, मिसिंग आहे महाराष्ट्रामध्ये. धक्कादायक आहे ना गोष्ट. आता तुम्ही सांगा, 60%
या देशातले लोक अन्न सुरक्षा कायद्यामध्ये येतात. म्हणजे 60% लोक बिलो पॉवर्टी लाईन राहतात, म्हणजे 80 कोटी. बरोबर. यांना अन्नधान्य मोफत दिलं जातं. 75 वर्ष झाली देशाला. बरं, एवढं करून शेतकरी सन्मान योजना केंद्राची 6,000, महाराष्ट्राची 6,000, 12,000 रुपये शेतकऱ्याला. आणि आता लाडकी बहीण योजना, सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार, याच्यातनं 1,500 रुपये महिलांना आणि पुढं 2,500 असं म्हणतात. मुळातच बजेट नाही, हा भाग निराळा आहे. खोटं बोलायचं. सत्तेत येण्यासाठी सरकारने काय केलं तर पैसे वाटले, सत्तेत आले. आता सत्तेत आले पण अर्थकरण जुळत नाहीये. अर्थकरण जुळत नसल्यामुळं मग कायम कसं आहे, कार्ल मार्क्स काय म्हणतो, आपण आपूची गोळी द्यायची. ते काय म्हणतात, धर्माची गोळी ही आपूची गोळी, म्हणजे धर्माच्या भोवती फिरत राहतो. किंवा मग राष्ट्रवाद निर्माण करायचं. हे कोणी सांगितलं, ॲडल्ट फ्रेंचाईज. राष्ट्र धोक्यामध्ये, मग पाकिस्तानशी युद्ध, मग अमुक, मग इकडं तसं इकडं तसं. पण तुम्ही दुसरी बाजू विसरताय. काय झालं, बांगलादेशमध्ये राज्यकर्त्यांना पळून जायला लागलं, राष्ट्रपतींना पळून जायला लागलं. श्रीलंकेत काय झालं, राष्ट्रपतींना पळून जायला लागलं. पाकिस्तानमध्ये काय झालं, राष्ट्रपतींना पळून जायला. ज्यावेळेस जन आंदोलन उभं राहतं, राजकारणामध्ये नेते आहेत, पक्ष संघटना आहेत, पण सध्या काय झालंय, पुरोगामी विचाराच्या अनेक पक्ष संघटना आहेत, अनेक ते मानतात एकाच म्हणजे चळवळीला, फुले शाहू आंबेडकर सगळेच नाव घेतात, परंतु ते विभागलेले आहेत. त्यांची चूक दुरुस्त करून ते ज्यावेळेस संघटित होतील त्यावेळेस ही राज्यव्यवस्था उलथवली जाईल ना. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की पाशवी बहुमत 2 वेळा होतं मोदींना, पण आता केंद्रात तसं नाही राहिलेलं. नेमकं काय झालं, आता राहुल गांधी सतत बोलतायत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सतत बोलतायत, परंतु EVMच्या माध्यमातून निवडणूक जिंकली हा एक भाग झाला. 70 लाख मतं जी 5 नंतर त्याचं काहीच फुटेज दाखवत नाही, पुरावे दाखवत नाही. म्हणजे ही निवडणूक चोरली असं 2 नेते म्हणतायत. पण एक लक्षात घ्या, हे राजकीय स्टेटमेंट आहे असं लोक धरतात, पण लोकांमध्ये 100% खात्री आहे की लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही निवडणूक चोरलेली आहे. मग ज्या लोकांची मतं चोरली जातात, जिथं आपले पैसे सोनं चोरीला गेलं, हरवलं, आपण अस्वस्थ राहतो. तुमचं एक मतदानाचा अधिकार आहे, त्या अधिकाराची चोरी होतीये. आणि हळूहळू जसं जसं त्यांना जाणीव होईल आणि हे अनैसर्गिक सरकार आपल्यावर लादलेलं आहे, जे फुले शाहू आंबेडकरांचा विचार, राज्यघटनेचा विचार, लोकशाही दाबण्याचा प्रयत्न करतो. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, परंतु लक्षात घ्या, समाजकारणाच्या हितासाठीच राजकारण. बरं, तर जनक्रांती होईल अशी साधारणपणे तुमची अपेक्षा आहे. परवाची घटना घडल्यानंतर तुम्ही निषेध केला नाही आणि ही शेवटाची सुरुवात आहे असं म्हटलात, तर म्हणजे त्याचा अर्थ हाच का? नक्कीच आहे, कारण कुठेही अन्याय अत्याचाराची परिसीमा झाली तर तिची सुरुवात कधी ना कधीतरी होती. गांधी हत्येनंतर भारताचं जे समाजकारण राजकारण बदललं ते बदलतच ना. आता हत्येचा प्रयत्न काय ना हत्या झाली काय, प्रवृत्ती तर तीच आहे ना, विकृती तर तीच आहे ना. जनमानसामध्ये मी आता चळवळ करायला जिवंत आहे, लोक ठरवत आहेत. कारण जे महाराष्ट्रावर मलाही अपेक्षित नव्हतं, अक्कलकोटची घटना घडल्यानंतर 3-4 तास मी स्वतः शांत होतो, तिथंच होतो आणि फक्त आग्रह करत होतो की गुन्हा दाखल करा. सोलापूरपर्यंत येतपर्यंत BJPच्या जे PR एजन्सी आहे त्यांनी माझे सगळे व्हिडिओ काढले होते. त्यांनी स्वतः बातम्या सगळं म्हणजे सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत सगळीकडे प्रसारित झालं होतं. त्यांना असं वाटलं होतं की बरं झालं असं म्हणतील लोक, पण ते रिव्हर्स झालं, बाउन्स बॅक झालं. आणि मग ती चळवळ उभी राहायला लागली. आता तुम्ही महाराष्ट्रभर मोर्चे निघतायत, बंद पाळले जात आहेत, निवेदनं दिले जातात. ही चळवळीची सुरुवात आहे. म्हणजे काय आहे तर ज्यांचा शेवट होणार आहे याची सुरुवात आहे. ही तुम्ही महाराष्ट्रात गेल्या 3-4 दिवसात अनुभवताय ना. बरोबर, सुरुवात आहे. आता मी काय असं म्हणत नाही की आजच होईल उद्याच होईल, पण सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. पण तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक जे काही येतात, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला जनजागृती म्हणत असाल किंवा सत्ता पालटण्यासाठीचे सगळे प्रयत्न म्हणत असाल, त्याकडे किंवा त्यावर तशी टीका होती की तुम्ही राज्यातलं किंवा विकासाकडे घेऊन जाणारं सरकार अस्थिर करता आहात. अस्थिर करण्याचे प्रयत्न तुम्ही आणि तुमच्यासारख्या लोकांकडून, संघटनांकडून सुरू आहेत, असा आरोप तुमच्यावरती होतोय. मला सांगा की 40% लोक बेरोजगार आहे, सरकारचा आकडा आहे. बेरोजगार कुणाला मानलं जातं? 10वी-12वी नाही, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, ज्यांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजकडं अर्ज केलेला आहे, आम्हाला रोजगार द्या, नोकरी द्या. आता आपण विचार करा की महाराष्ट्र सरकारकडे नोकऱ्या आहेत का? आत्ता तुम्ही बघा, टेम्पररी शिक्षक यांचं आंदोलन झालं,
त्यांना अनुदानित शाळा नसल्यामुळं त्यांना पैसे मिळत नाही, पगार मिळत नाही. विना अनुदानित शाळा कॉलेज चालू आहेत आपल्याकडे खाजगीकरणामुळं. आता हे जे सगळे प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न विचार करा. आरोग्याच्या प्रश्नाचा विचार करता महागलेलं जे काही सुविधा आहेत, मेडिकल, खूप प्रॉब्लेम आहेत. याच्या आड आम्ही कुठे येतोय? तुम्हाला विकास करायचा, आम्ही कुठं अडवलेलं आहे? 40% बेरोजगारी, नवीन उद्योग बाहेरून येत नाही, आलेले गुजरातला जातात. हिऱ्याचं मार्केट गुजरातलं गेलं, हे गेलं. रोजगार महाराष्ट्रात नव्याने. तुम्ही किती वेळा स्वित्झर्लंडला गेला, दावसला किती वेळा गेला, किती दावे केले, एकही दावा आजपर्यंत खरा ठरला म्हणजे नवीन उद्योग गुंतवणूक आणल्याचे नाही येत. नवीन उद्योग येत नसल्यामुळे नवीन रोजगार तयार होत नाही, नवीन अर्थकारण होत नाही. पण आम्ही आरक्षणाकडून अर्थकारणाकडं मराठा क्रांती मोर्चानंतर 2018 नंतर जी मी मांडणी आता सुद्धा मी मराठवाड्यात करत होतो, ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. ते स्वतंत्रपणे बोलणार आहोत. याच प्रश्नाला पुढचा प्रश्न असा आहे की जे काही तुमच्या बाबतीत घडलं ते म्हणजे तुम्ही जे पेरलं तेच उगवलं, अशी टीका. म्हणजे कालपासून हे वाक्य तर किंवा परवापासून सगळीकडे अनेक तुमच्या टीकाकारांनी तुमच्या विरोधकांनी आरोप करताना, आणि मग त्याचे संदर्भ दिले गेले. मग भांडारकरचा संदर्भ असू द्यात, किंवा मग काय शिवनेरीवरती हेलिकॉप्टरवरती झालेली दगडफेक असू द्यात, किंवा आणखी कुठल्या तरी शिंदखेड्याच्या तरुणाला झालेली मारहाण असू द्यात. तुम्ही जे पेरलं तेच उगवलं. याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे? नाही, बघा असं आहे की विकृत इतिहास लिहिला कथा, कादंबऱ्या, चित्रपट, नाटकात मान्य करायचा का तो? जिजाऊंबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल जे जेम्स लेननी हिंदू किंग इन इस्लामिक इंडियामध्ये लिहिलंय, म्हणजे पितृत्वाबद्दलच प्रश्न निर्माण केला शिवाजी महाराजांच्या बद्दल. त्यात किती घाणेरडं लिहिलं. आम्ही सरकारशी त्यावेळेस संवाद साधला होता. आदरणीय रेखाताई खेडेकरांनी संसदेत म्हणजे तिथे विधिमंडळात मांडलं होतं, पण त्या पुस्तकावर बंदी आली नाही. आता जसं आम्ही अभ्यास केला तसं असं लक्षात आलं की याच्याशी संबंध भांडारकर त्या संस्थेतल्या प्रमुखांचा आहे. तो तिथं बसून हे पुस्तक लिहिलं. मग त्याचा प्रतिकात्मक हल्ला जर करायचा, मग त्यावेळेस ऑक्सफर्ड प्रेसनी छापलेले. ऑक्सफर्ड प्रेस काय भारतात असायचं काय कारण नाही, ते परदेशात लंडनला. मग प्रतिकात्मक कारवाई केली तर सरकार गंभीरपणे गेलं. नंतर त्या पुस्तकावर बंदी आली. पण तो जो 6-7 महिन्याचा आपण दुर्लक्ष करतो. आम्ही काय पेरलं? शिवाजी महाराजांची बदनामी ज्यांनी पेरली त्यांच्या विरोधात आंदोलन करणं हे काही वाईट करणं आहे का? आणि आंदोलन बरोबर आहे, पण मुद्द्याची लढाई मुद्द्याने करायची. कसं करायचं? जसं ते तुम्ही सांगत आहात किंवा सांगत आलेला आहात. मग जसा हा मार्ग पुस्तक बंदीचा प्रकार होता, न्यायालयात जाणे हा प्रकार होता, संबंधितांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी करणे होता, हा सगळा प्रकार आहे. ते सगळं झालं होतं ना. भांडारकर सारखी संस्था किंवा मी ते एक उदाहरण सांगितलं, केवळ भांडारकर नाही तर शिवनेरीवरती आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्री, सुदैवाने त्यात मुख्यमंत्री नव्हते, वळसे पाटलांचं ते हेलिकॉप्टर होतं, ते दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये, मी तिथे होतो त्यावेळी, ते दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून आले होते. पहिल्यावरती सगळी दगडफेक केली गेली. ही जी वृत्ती आहे किंवा प्रवृत्ती आहे. आता मला सांगा, आरक्षणाचा लढा कधीपासून आहे? अण्णासाहेब पाटलांनी 1982ला आत्मबलिदान केलं स्वतःवर. आता किती वर्ष पाहिजेत तुम्हाला न्याय देण्यासाठी? मंडल कमिशन 90ला लागू झालं, 94ला इंदिरा साहनीविरुद्ध भारत सरकारचा. आणि आमची मागणी काय होती? किंवा मराठा समाजाला आरक्षण द्या किंवा आर्थिक निकषाचं आरक्षण जे आलं ना पुढं 10% आर्थिक निकष. मागणी योग्य होती, मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं होतं. आदल्या दिवशी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. सह्याद्री अतिथीगृहावर सभा झाली होती. आम्ही त्यांना काय विनंती केली, किमान तुम्ही एक GR घेऊन या की मराठा समाजाचा समावेश करतो. आता तिथं अपेक्षेने लोक आले होते, जे अपेक्षेने महाराष्ट्रात अस्वस्थ बेरोजगार तरुण आले होते. त्या अस्वस्थतेतनं त्यांना असं वाटत होतं की आम्हाला काहीतरी न्याय हक्क मिळेल. पण मुख्यमंत्री शिवनेरीला शिवजयंतीला येत असताना टीव्हीवर बातम्या चालल्या होत्या की असं काय होणार नाही, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. तो जो उद्रेक आहे तो निर्णय न घेण्यामुळे आहे. त्यावेळेस त्यांनी काही आश्वासन दिलं असतं, काय डिप्लोमॅटिक काही गोष्टी केल्या असत्या तरी मान्य केल्या असत्या. उद्रेक इतका आहे की बेरोजगारी वाढलेली आहे, हाताला काम नाहीये, जगणं मुश्किल झालेले. अशा वेळेस ज्या प्रतिक्रिया येतात त्या अन्यायत्न येतात. एक लक्षात घेतलं पाहिजे, भांडारकर असेल, गडकरी पुतळा असेल, वाघ्या कुत्रा असेल, इतिहासात जे विकृतीकरण आहे ते शुद्धीकरण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा रमाई म्हटली, अहो बाबासाहेब पुस्तकाला कुठं रोग लागतो का? तर बाबासाहेब म्हटले होते, अरे रमाई, या पुस्तकांना सुद्धा भारतातल्या रोग आहे, त्याला सुद्धा औषध उपचाराची गरज आहे. आता औषध उपचारांचा काय प्रश्न आहे तुम्ही लक्षात घ्या. पुस्तकातनं विचार येतो, विचारातनं संस्कृती तयार होती. आता विकृत संस्कृती ठेचायची नाही का आहे तीच कंटिन्यू करायची? नवीन इतिहास पुढे आला, नवीन पुरावे पुढे आले तर बदल केले पाहिजे की नाही? पण जुने जे आहेत
त्याचाच आग्रह धरायचा, जुन्याच जे चांगले नामवंत इतिहासकार स्वतःला त्यासाठी हिंसेचा मार्ग तुम्हाला नाही, हिंसा केलेलीच नाही, प्रतिकात्मक आंदोलन आहे. तुम्ही बघा, आम्ही एकालाही कधी मारलेलं नाही, काही नाही. हेलिकॉप्टरचा जे प्रसंग घडला तो तुम्ही बघितला, तिथं दगडफेक झालेली आणि ती इतकी महाभयंकर होती की तुम्ही बघा त्याच्यामध्ये मला स्वतःला लागलेले, माझे सहकारी विकासांना पासलकर जखमी, माझे 16 लोक हॉस्पिटलाइज होते. आता आम्हीच केलं असतं असं जर म्हणायचं म्हटलं तर मग आमच्यावर पण दगड हल्ला कशी झाली. मी त्या शिवाजी महाराज बाल शिवाजी जिजाऊंचं जिथं पुतळं आहे त्या ठिकाणी पळत गेलो. अस्वस्थता कुणामध्ये होती, केलं कुणी, अर्थात ते संभाजी ब्रिगेडवर आलं, पण तिथली जी अस्वस्थता आहे ती बेरोजगार तरुण ज्यांना हक्क पाहिजे आरक्षणाची, त्यात नाही. अजून सुद्धा आरक्षणाचं आंदोलन चालूच आहे की. हे आंदोलन लढत असताना, हे आंदोलन करत असताना तुमच्यावरती जातीयवादाचा आरोप होतो. तुम्ही आजही समाजाच्या नावावरती मग विशिष्ट जातीला, विशेष करून ब्राह्मणांना किंवा उच्चवर्णीयांना किंवा नवीन प्रकारे जातीभेद, जातीवाद आणि या गोष्टींना खतपाणी घालता आहात, समाजात असुरक्षितता, अस्वस्थता पसरवता आहात, असा आरोप होतो. मी जे सुरुवातीला सांगितलं, पुरोगामी आणि प्रतिगामी. महात्मा फुले त्यांना काय म्हणतात, शेठजी, भटजी आणि लाटजी यांच्या विरोधामध्ये बहुजन समाज. मग विभाजन कोण करतं? महात्मा फुले. शाहू महाराजांना महात्मा फुलेंनी जी सत्यशोधक चळवळ काढली होती, सत्याचा शोध, याच्यात काही गैर नाही. महात्मा फुलेंची सत्यशोधक चळवळ शाहू महाराजांच्या काळात त्याला ब्राह्मणेतर चळवळ म्हटलं गेलं. कारण शोषण कुणी केलं होतं, वर्णव्यवस्थेप्रमाणे कुणी केलं होतं, त्याचं अधिक स्पष्टीकरण पुढच्या काळात झालं, जे जे. दे. मोरे जवळकरांनी चालवलं. आता प्रश्न असा आहे की शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणामध्ये शूद्र ठरवण्यात आलं, त्यातनं तीव्रता आली, त्यातनं त्याला ब्राह्मणेतर नामांतर झालं. सत्यशोधक चळवळीचं नामांतर ब्राह्मणेतर. आणि मग आपण जे म्हणता की आम्ही सत्याचं शोधन करतोय महात्मा फुलेंच्या विचाराचं, पण त्याचा अर्थ आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात आहे, ब्राह्मणेतर आहे, हे खरं नाहीये. महात्मा फुलेंचा वारसा सांगतो तर आम्ही सत्याचं शोधन सांगतो. पुढं बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक गोष्टी केल्या आणि आमच्या महापुरुषांच्या प्रयत्नाने या देशाला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याची राज्यघटना मानवतावादी मिळाली, ही बुद्ध विचाराची मिळाली. आम्ही जर बुद्ध विचार आणि राज्यघटनेची तत्व मानतो, राज्यघटना हा देश चालवण्याचा निर्देश करण्याचं एक आमचं पवित्र ग्रंथ आहे, त्याच्याप्रमाणे चालणं म्हणजे जातीवाद करणं असं जर कुणाला वाटत असेल तर याच काहीच अर्थ नाही. हा दोन विचार संस्कृतीचा संघर्ष आहे, जो इतिहासामध्ये कायम चालत आलेला आहे, कायम चालत आलेला. इतिहासकालीन संदर्भ घेऊन आजच्या पिढीला जबाबदार धरणे, त्यांना लक्ष करणे किंवा तेच कोणीतरी व्हिलन आहेत असं ठरवणे हे योग्य आहे का? नाही, तसं योग्यच नाही ना. तुम्ही लक्षात घ्या की इतिहासात फार रमू नये असं म्हणतात. इतिहास हा आरसा आहे आणि वर्तमानामध्ये भविष्यामध्ये काय करायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. इतिहासात रमलं की मग संपलं. आम्ही इतिहासात रमत नाहीये, आम्ही इतिहासातले आशे दाखले घेतोय. उदाहरणार्थ आता डॉक्टर प्रकाश पवार यांनी सकल जनवादी शिवाजी, सकल जनवादी जिजाऊ हे 2 पुस्तकं प्रकाशित केले. नव्याने त्यांनी इतिहासाकडे प्रकाश टाकलाय. त्यातलं एकच उदाहरण मी सांगतो की शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांच्या रंजक गोष्टी म्हणा किंवा त्यांचं कर्तृत्व सगळ्यांनाच माहिती. प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं होतं असं आपण ऐकलं. कशासाठी? तर परकीय शत्रूकडून आपल्याला सुरक्षितता पाहिजे. पण नव्याने संशोधनातनं, अभ्यासातनं हे सिद्ध झालं की त्या काळामध्ये आरमारच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी 9 कोटीचा आंतरराष्ट्रीय व्यापार केला. सांगितलं का? जर शिवाजी महाराजांची प्रेरणा त्या काळामध्ये 9 कोटीचा व्यापार करणारी होती, कारण स्वराज्याला पैसे लागत होते. पण घडतात तेच प्रवीणजी की काय आहे की त्यावेळी इतिहासात तुमच्या सांगितलं, ज्या कोणी लिहिलं त्यांनी, की बाबा मोगल आले, आक्रमण केलं आणि मग आपण आजच्या मुसलमानांकडे संशयाने पाहायला लागलो. तसंच तुमच्या काही साहित्यामध्ये, पुरुषोत्तम खेडेकरांच्या साहित्यामध्ये ब्राह्मणांनी त्या काही केलेले अन्याय अत्याचार जे आहेत ते आज मानले आणि आपण आज त्या ब्राह्मणांच्या मुलामुलींकडे संशयाने पाहायला लागलो. त्याच्या बाबतीत मी तुम्हाला सांगू का की डॉक्टर आ. साळुंके सर काय म्हटले होते की तुम्ही संपत्तीचे वारसदार आहे, संस्कृतीचे आहे, विचाराचे आहेत, सगळ्याचे आहेत ना. जर तुम्ही त्यांचा सगळा वारसा चांगला जो आहे तुम्हाला लाभदायक आहे, त्याचा जर तुम्हाला फायदा होत असेल तर पूर्वजांनी केलेल्या ज्या चुका आहेत त्याची सुद्धा जबाबदारी तुमच्याकडे येते ना. आता डॉक्टर आ. साळुंके सर हे काही साधी व्यक्ती नाहीये. त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलंय? बळीवंश लिहिलं, सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध लिहिलं. मी असं संत तुकाराम महाराजांवर लिहिलं, विद्रोही तुकाराम. त्यावेळेस पण वाद झाला होता. विद्रोही याचा अर्थ काय आहे? तर प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंड. प्रचार प्रसार काय झाला? विद्रोही म्हणजे द्रोही, द्रोही म्हणजे गद्दार.
विद्रोह म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा तुकाराम, हे जिथं सांगितलं गेलं होतं, पण प्रचार काय झाला. म्हणून असं लक्षात घे की आपण एकदम झटकता येणार नाही. आजही मानसिकतेत बदल झालेला नाही. वर्णवर्चस्ववाद ज्याला म्हणतो, सुप्रेमेसी, आम्ही श्रेष्ठ, आणि एकदा तुम्ही सत्तेत आला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री का धडपडतात पूर्ण पाशवी बहुमतेसाठी. हे वर्णवर्चस्ववाद आहे. अधिक पाशवी बहुमत पाहिजे आणि आम्ही सांगल ते आणि आम्ही करल ते. लोकशाहीमध्ये शतप्रतिशत. म्हणजे तुम्हाला हेच खटकतं म्हणायचं. म्हणजे शरद पवार बोलतायत, मग त्यांचे कधीतरी कोणीतरी अनाजी पंत म्हणून वल्गना करतात, कोणी त्यांना फडणवीस काय नाना फडणवीस म्हणतायत, मग तुम्हाला नेमकं हेच खटकतंय. म्हणजे एका बाजूला तुम्ही म्हणताय की जसं या काटेचा मास्टर माइंड जो आहे किंवा गॉडफादर बावनकुळे आहे, तर मग तुम्ही शरद पवारांचे शागिर्द आहात. हे बघा, आता शरद पवार साहेब माझ्या आजोबाच्या ठिकाणी, मी काही त्यांच्या राजकीय पक्षाचा कधीही सदस्य झालो नाही. मी जी काही राजकीय भूमिका घेतली त्याला काही पार्श्वभूमी आहे. संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष होऊ नये म्हणून आम्ही जे प्रयत्न करतो होतो, मग त्या विचाराचा, सत्यशोधक विचाराचा शेतकरी कामगार पक्षात आम्ही प्रवेश केला. बरोबर. टाळायचा प्रयत्न केला की संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना, सांस्कृतिक गरज असल्यामुळे ती होऊ नये. नंतर काय झालं की शेतकरी कामगार पक्षाला मर्यादा पडल्या. पुण्यात गिरीश बापट यांच्याबरोबर निवडणूक लढायची असेल तर एक चांगला ताकदीचा उमेदवार दिला पाहिजे. माझ्याकडे प्रस्ताव आला काँग्रेसकडून, तर काँग्रेसने शेवटची आट घातली की तुम्ही प्रवेश करा. प्रवेश केल्यानंतर तुम्हाला लोकसभेचं तिकीट देऊ. लोकसभेचं तिकीट मी प्रवेश केल्यानंतर दिलं नाही. ते तिथं काय राजकारण झालं अख्ख्या पुण्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी. पण मी काही काँग्रेसचं काम पुढं केलेलं नाही. म्हणजे दोन राजकीय माझ्या भूमिका वेगळ्या आहेत. मी राष्ट्रवादीत आजही प्रवेश केलेला नाही. एक आजोबा आणि नातू याच्या अंगाने आणि शरद पवारांबरोबर का, याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. पवार साहेब मला नेहमी सांगतात की निवडणुकीपुरतं राजकारण, बाकी सगळं समाजकारण. म्हणून तुम्ही 5 वर्षामध्ये पवार साहेबांचा वावर कुठे दिसतो. काल मी त्यांच्यापाशी होतो. त्यांच्यापाशी महाराष्ट्र कुस्तीगर परिषदेची मीटिंग चालली होती राज्याची. कोण आहे अध्यक्ष? पवार साहेब. कबड्डी संघ महाराष्ट्राचा कोण आहे अध्यक्ष? महाराष्ट्राचं क्रिकेट असोसिएशन, भारताचं क्रिकेट असोसिएशन, म्हणजे क्रीडा. साहित्य संमेलन एकच कायम अध्यक्ष, कायम प्रमुख पाहुणा असतो शरद पवार आणि नंतर सुशील कुमार शिंदे. साहित्य, कला, चित्रपट, नाटक, संस्कृती, क्रीडा, समाजकारणातले ते 120 संस्थेचे अध्यक्ष आहेत. रयत शिक्षण संस्था आशिया खंडातली सगळ्यात मोठी, त्याचे अध्यक्ष आहेत. सहकार चळवळ देशातली ज्याचा केंद्रबिंदू आहे VSI, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, त्याचे ते अध्यक्ष आहेत. मी तुम्हाला एक मुंबई ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आहेत. म्हणजे 5 वर्ष समाजकारण आणि निवडणुकीपुरतं राजकारण करणाऱ्या माणसाबरोबर सामाजिक कार्यकर्ता जोडला जाऊ शकत नाही. मला जर त्यांच्यासारख्या विद्वान माणसाबरोबर, अभ्यासू माणसाबरोबर 4 वेळा राज्यकर्ता राहिलेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, केंद्रामध्ये 10 वर्ष कृषी मंत्री म्हणून सगळ्यात जास्त न्याय देणारा, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांची कौतुक आणि ख्याती मोदींनी स्वतः येऊन केलं की ते माझे गुरु आहेत, मी त्यांच्या बोटाला धरून राजकारण केलं. का हो? कशासाठी मोदी म्हणले? मोदी तर आत्ताचे पंतप्रधान आहे. तुम्ही परवा दिवशी मराठी साहित्य संमेलनामध्ये बघितलं पवारांचा आदर त्यांनी कसा केला. खुर्ची मागे घेतली, पान नाही दिलं. हे का केलं जातं? तर राजकारणाच्या पलीकडे ह्या माणसाचं प्रचंड मोठं काम आहे. पण मराठा पॉलिटिक्स संपवायचं कसं, बदनाम कसं, ही इज अ मास लीडर. काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केला 2 वेळा पंतप्रधान पदाच्या वेळेस. मग मनमोहन सिंग आले. ही वॉज नॉट अ लीडर, ही वॉज नॉट अ मास लीडर. पण काँग्रेस पॉलिटिक्समधली जी चूक झाली की मास लीडरला पुढं करायचं. ममता बॅनर्जी बाजूला गेली, जगनमोहन रेड्डी बाजूला गेले, मास लीडरला बाजू केलं. त्याच्यामुळं काँग्रेसची वाताहत झाली. हे दुर्लक्ष करतो की पवार साहेब जर पंतप्रधान झाले असते तर काँग्रेसची आजची दुरावस्था अशी झाली नसती. काँग्रेसच्या व्यतिरिक्त देशातल्या सगळ्या पक्ष संघटनेला एकत्र आणणारा माणूस फक्त एक नाव आहे, शरद पवार. राजकारण असेल, समाजकारण असेल, संस्कृती असेल, कुठलाही विषय असेल, पण पवार साहेबांचा इतिहास असा आहे. त्यांची आई शारदाबाई पवार, त्यांचं कुटुंब बरोबर हे सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतल्या शेतकरी कामगार पक्षाचं होतं. त्यांच्या आई शेकापचं प्रतिनिधित्व आणि करायचं. तोच विचार आजही शरद पवार जपतात. जो विचार विचाराने मी त्यांच्याबरोबर आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर आहे. आणि पवार साहेबांच्या राजकारणाने इथं जर समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र, फुलेशाह आंबेडकरांचे विचार रुजत असतील तर का नाही राहायचं. लोकशाहीमध्ये मतदान करणारा प्रत्येक माणूस राजकारणीच असतो, लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्यातलं शरद पवारांचं स्थान तुम्ही सांगितलं. तसंच तशीच एक व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आली होती, ती म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर. आणि ज्यांचा तुम्ही आता उल्लेख केला आहे की शिवधर्म त्यांनी स्थापन केलेला वगैरे.
शिवधर्म हा हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे आणि या पुरुषोत्तम खेडेकरांविषयी तुमचं काय आज मत आहे? नाही नाही, ते माझा बापच आहे ना. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांमुळं म्हणजे मी लिहिलेला लेख आहे ते आमच्यासाठी परीस आहे. आमचं जीवन बदललं आणि आम्ही त्यांच्याबरोबर सक्रिय राहिलो. आता बाप हे म्हटल्यानंतर विषय संपला, सगळ्याच अंगाने आला. बरं. आणि शिवधर्माच्या चळवळीमध्ये मी सक्रिय राहिलेलो आहे आणि त्यांच्याशी आहेच ना, म्हणजे त्याच्यात काही शंका घ्यायचं कारणच नाही. पण ते समाजकारणामध्ये ते आमचे बापच आहेत आणि शरद पवार आमचे आजोबा आहेत. आम्ही जे पण घडलो ते साळुंके सर असतील, डॉक्टर जयसिंगराव पवार सर असतील, मामा देशमुख असतील. आम्ही पुण्यामध्ये एक कार्यक्रम घेतला होता. या तिघांनाही त्यांचं वय बघा तुम्ही, 90 पार झाली होती मामा देशमुखांची. आणि साळुंके सर आणि जयसिंगराव पवार 80च्या जवळ. आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते आणि छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली बाबा आढावांच्या उपस्थितीत यांना आम्ही विश्वभूषण दिलं तिघांना. काय मागणी होती आमची चुकीची? जर बाबासाहेब पुरंदरेंना, ज्यांनी कथा कादंबऱ्यातनं शिवचरित्र सांगितलं, पण खऱ्या संशोधनातनं 50 पेक्षा अधिक पुस्तकं लिहिणारे आणि महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीमध्ये योगदान असलेल्या लोकांना का नाही महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला? पण सरकारने दिला नाही. मग आम्ही विश्वभूषण पुरस्कार दिला. हे आमचे गुरु आहेत, हे आमचे बाप आहेत. खेडेकर साहेबांमुळे तर चळवळीत आम्हाला किंमत आहे. पण एक गोष्ट निश्चित सांगतो की जे मामा देशमुख आपल्यात आज नाही आहेत, परवा त्यांची हे झाली, जयंती झाली, त्यांचा एक ग्रंथ प्रकाशित झाला. साळुंके सर आणि जयसिंगराव पवारांनी मला आभाराचं पत्र पाठवलं की शरद पवार साहेब आणि शाहू महाराज यांच्या हस्ते आम्हाला विश्वभूषण दिलं, त्याच्यासाठी आभार आहे. पण मामा देशमुखांच्या उपस्थितीत दिलं ही जास्त मोठी गोष्ट आहे. तर हे चळवळीचं काम आहे. बरं. तर चळवळीतले कार्यकर्ते, इथल्या ज्या काही विचारधारा आहेत, कुठलाही राजकीय स्वार्थ न ठेवता, आणि राजकारणात जाणं काही वाईट नाही, जनहितासाठी. म्हणजे तुम्हाला सांगतो की विन्स्टन चर्चिल भारताला स्वातंत्र्य मिळत असताना ते पंतप्रधान होते. तर लोकशाहीची व्याख्या सांगत असताना त्यांनी सांगितलं होतं, पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड अँड सोशल वर्क इज अ स्वीट पॉइझन विदाउट पॉलिटिक्स. ह्याच्यात तुम्ही समजून घ्या आता काय. आता ज्यांचा उल्लेख तुम्ही पुरुषोत्तम खेडेकरांचा बाप म्हणून केला, ते पुरुषोत्तम खेडेकर आणि हा शिवधर्म, म्हणजे त्याला जोडून आलेला माझा प्रश्न होता की शिवधर्म हा हिंदू धर्मापेक्षा काही वेगळा आहे का? कारण जे बोललं जातं किंवा परवा कुठल्या तरी एका चर्चेमध्ये ऐकलं की शेवटी ते बुद्ध धर्माकडे जाऊन थांबायचं, असा साधारणपणे हा प्रवास आहे. तुम्ही एकूण जर बघितलं, आपल्याकडं फार अज्ञान आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले की एक ना एक दिवस हा देश बुद्धमय होईल. 1956ला धर्मांतर करत असताना. याचा अर्थ काय? तुम्ही राज्यघटनेकडे बघितलं, राज्यघटनेतली सगळी तत्व आली कुठनं? समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, मानवतेची बुद्ध धर्मातनं आली. अशोकचक्र कुठून आलं? बुद्ध धर्मातनं आलं. तुम्ही जो राजमोहर उठवता 3 सिंहाची, ती कुठनं आली? अशोक स्तंभावरनं आलं. राहिले काय तवा? फक्त मराठा समाज जो आहे याच्या माणसांना जर तुम्ही डायरेक्ट बुद्ध धर्माकडे गेला तर त्याच्याबद्दल बरेच गैरसमज. मी अगदी सगळ्यांची नम्रपणे क्षमा मागून सांगतो की विठ्ठल साठेंनी एक पुस्तक लिहिलं होतं, बुद्ध महार झाला. विठ्ठल साठे आपल्याकडे प्रोफेसर होते ह्याच्यामध्ये, म्हणजे त्यांना त्याच्यातनं खंत व्यक्त करायची होती. आता बुद्धाकडे तुम्ही डायरेक्ट गेला. माझ्या घरी बुद्ध आहे, माझ्या घरी बुद्ध आहे, मोठी 6 फुटाची मूर्ती आहे आणि मी बुद्ध धर्माकडे गेलेलो आहे. शिवधर्म हा पुढचा प्रवास बुद्ध धर्माकडे. शिवधर्म काय आहे? मानवतावादी, स्त्रियांचा सन्मान करणारा, समता, बंधुता, न्याय, राज्यघटनेला धर्मग्रंथ मानणारा धर्म आहे. हिंदू धर्मात ते नाही का? हे बघा, आता तुम्ही तपासलं पाहिजे ना. हे बघा, एक लक्षात घ्या, राज्यघटनेमध्ये काय आहे? समता, समता आहे, त्याचा अपेक्षा आहे, याचा अर्थ विषमता होती. तुम्ही जातीच्या उतरंडीबद्दल बाबासाहेब बोलतात ना, इथं बहुमजली इमारत आहे जातींची, 6000 जाती आहे त्या देशामध्ये आणि एकाच्या वर एक, आणि एक ते म्हणतात बहुमजली इमारत आहे पण एकही शिडी नाही वर जायला आणि खाली जायला. जात बदलता येते का आपल्याला? जन्मापासून मृत्यूपर्यंत जात नाही, ती जात म्हणतो आपण. बाबासाहेब जातीच्या उतरंडीवर म्हणजे समता पाहिजे, सगळे समान पाहिजे, जाती संपल्या पाहिजे, जातीचं निर्मूलन झालं पाहिजे. दुसरं बंधुत्व, जाती जातीमध्ये अंतर असल्यामुळं बंधुत्वाचं वातावरण. आता काय शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, ओबीसीतला संघर्ष चालू आहे. बंधुत्वाचं वातावरण आहे का? आज तुम्ही मला सांगा, काही दलित लोक, जे दलित संघटनेचे प्रमुख किंवा ओबीसी संघटनेचे काही लोक माझ्यावर आरोप करतायत की हे बरोबर नाही, ते चुकीचं. आता ते कसं ठरवतात? तर ते त्यांचा दृष्टिकोन आहे. पण बंधुत्वाचं वातावरण नाही. न्याय एका समान, मनुस्मृतीच्या न्यायाप्रमाणे ब्राह्मणाला वेगळा न्याय आहे, क्षत्रियांना वेगळा आहे, शूद्रांना वेगळा आहे.
वाचून बघा मनुस्मृती. नाही, तिथं तर आपण दहन केलेलंच आहे ना. आता म्हणजे प्रश्न मला तसा नाही, नाही. दहन मनुस्मृती- केलं म्हणजे नाही, मनुस्मृतीची मानसिकता संपलेली नाही. मग ती आता तुमच्यासारख्या नाही, मला लोकांनी संपून द्या विचार ना. पुढे मांडल्यानंतर संपून द्या की स्वातंत्र्याचा आग्रह का धरतात बाबासाहेब? बोलण्याचं, लिहिण्याचं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य जे नव्हतं. ज्या देशामध्ये शिक्षणावर बंदी होती, अस्पृश्यता होती, ते सगळं नष्ट करायचं असेल तर राज्यघटना म्हणजे वैदिक धर्माच्या मनुस्मृतीमध्ये तो त्या काळातला धर्मग्रंथ असेल, त्यावेळेचा तो कायद्याचा ग्रंथ असेल, त्याच्यातनं जर काय मिळवायचं असेल, तुम्ही विचार करा, ज्यांनी मनुस्मृती दहन केली त्याच्यानंतर 26 वर्षानंतर बाबासाहेबांना राज्यघटना लिहिण्याची संधी मिळाली, ही मला खूप अभूतपूर्व गोष्ट वाटती. आणि अस्पृश्यता ज्याच्याबद्दल खूप बोललं जातं, त्या समाजातनं येऊन त्यांनी या देशाला समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, मानवतेची घटना दिली. ही मोठी गोष्ट नाही का? मी असं हिंदू धर्म वगैरे म्हणणार नाही, त्याला वैदिक धर्म म्हटलं जातं किंवा ब्राह्मणी धर्म म्हटलं जातं. हिंदू हा व्यापक शब्द आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. नाही, ती तर जगण्याची रीत आहे असं देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलं, जीवन पद्धती आहे जगण्याची. पण हिंदू राष्ट्र म्हणून घेणारे किंवा हिंदू राष्ट्राचं स्वप्न पाहणारे जे लोक आहेत, की जी विचारसरणी आहे, त्या विचारसरणीचा कधीतरी पुरुषोत्तम केडेकर सारखे लोक देखील साथ देतात, हे आपण अनुभवलेलं आहे. मग अलीकडच्या काळात त्यांचा प्रसिद्ध झालेला एक लेख होता, जर म्हणजे अगदी निवडणुकीच्या राजकारणाचा विचार केला तर आगामी काळामध्ये जर कुणासोबत जायचं झालं तर संभाजी ब्रिगेडनी, म्हणजे आता ते आपण त्याविषयी वेगळं बोलत, संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष, पण पुरुषोत्तम खेडेकरांच्या विचारसरणीचा पक्ष त्यांनी भाजपासोबत जावं असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर याच्याही पलीकडे जाऊन रेखाताई खेडेकर यांचा उल्लेख आता तुम्ही काही वेळापूर्वी केला, त्या भारतीय जनता पक्ष आणि संघवाल्यांच्या मतावरती 3 वेळा आमदार झालेले आहेत. नाही, एक लक्षात घ्या, विचार प्रगल्भ होत असतो. चेंज इज द रूल ऑफ नेचर, निसर्गाचा नियम बदल आहे. माणूस जसं जसं प्रगल्भ होत जातो ना, तशा त्याच्या भूमिका बदलत जातात. सुरुवातीला नैसर्गिक आहे, आपण जे मानतो तेच खरं मानतो आणि आपलं जीवन पद्धती आपण वाचलेलं नसतं, अनुभवलेलं नसतं. हळूहळू आमच्या जीवनामध्ये मामा देशमुख आले, साळुंखे आले, जयसिंगराव पवार आले, अशोक राणा आले, आणि मग हे जे विचारवंत आहेत, जे बुद्धकालीन इतिहासापासून ते आतापर्यंतचा सांस्कृतिक संघर्ष टाकतात, सांगतात, त्या पद्धतीने हळूहळू बदल होत गेले ना. आणि राजकीय व्यावहारिकता जर म्हटलं तर जे कांशीराम साहेब, जे त्यांच्या घोषणा जरी बघितल्या आपण, तरी क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्यांना वगळून बहुजन समाज 85% एकत्र केला पाहिजे. पण राजकीय व्यवस्थाच अशी झाली उत्तर प्रदेशमध्ये की त्यांच्याशिवाय सरकार स्थापन होत नव्हतं. मग त्यांनी BJP बरोबर 2दा मायावतींना मुख्यमंत्री केलं. हे राजकारणातलं गणित आहे. त्यांनी त्याचं समर्थन पण केलं. पहिले ते आपल्याला वापरत होते, आपल्या मताला वापरत होते, आता आम्ही त्यांना वापरलं, त्यांचे आमदार वापरले. तर असं राजकारणामधली जी काही गणित आहेत त्याच्याबद्दल मला फार भाष्य करायचं नाही, पण काही राजकीय कुशलता, काही व्यावहारिकता, काही डिप्लोमॅसी, पॉलिटिक्स एक डिप्लोमॅटिक. पण आजचं राजकारण द्वेषाचं झालंय, दुर्दैवाने मला म्हणावं लागतं. डिप्लोमॅटिक पॉलिटिक्स खेळणं आणि समाजाचं हित सांगणं आणि विकास करणं हा वेगळा विषय आहे. मग हे जर असेल तर तुम्ही संभाजी ब्रिगेड पक्षासोबत काही का नाही आहात? म्हणजे संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष हा वेगळा आहे, हे 2 गोष्टी वेगळ्या, 2 वेगळ्या आहेत. माझी मतं अशी होती की संभाजी ब्रिगेडचं सामाजिक सांस्कृतिक महत्त्व महाराष्ट्रामध्ये अधोरेखित झालं. राजकारणामध्ये यश मिळणं कठीण आहे, कारण मराठा सेवा संघाच्या परिवाराचा भाग आहे. कांशीराम साहेबांनी काय केलं होतं, सुरुवातीलाच बामसेफ संघटना काय, बॅकवर्ड क्लास अँड मायनॉरिटीज एम्प्लॉईज फेडरेशन, SC ST OBC आणि धर्मपरिवर्तित लोक 85% लोकांना संघटित करायचा निर्णय घेतला होता. त्याच्यानंतर त्यांनी त्यांची मांडणी केली, ती बाबासाहेबांच्या पूर्ण विचाराने मांडणी केली आणि ती संघटना पहिल्यांदा बांधली देशभरामध्ये आणि त्याचा बहुजन समाज पार्टी म्हणून हे केला. तर रणनीती त्या पक्षाच्या आतमध्ये, संघटनेच्या आतमध्ये ठरवली होती की अंतिम उद्देश सत्ता आहे. कारण बाबासाहेब काय म्हणले होते की सत्ताधारी समाज बना, राज्यकर्ता समाज बना, हुकुमरान समाज हा शब्द कांशीराम वापरायचे. तर ती रणनीती ठरली होती. मराठा सेवा संघाचं काय झालं की त्याची सुरुवातीची जी मांडणी होती ती मराठा समाजाच्या एकूण जे काही गरीब दबलेले लोक आहेत त्यांच्या विकासाच्या संबंधामध्ये हे सगळं संघटन उभं राहिलं. हळूहळू त्याच्यात विचार आणि विस्तार आला, तर त्याची प्रगल्भता वाढत गेली, बदलत गेलं ना सगळं. आता राजकीय पक्षाचं माझं मत वेगळं होतं म्हणून मी सामाजिक संघटना तशीच चालवतोय आज सुद्धा. आमचे काही मतभेद वैचारिक नाहीये. राजसत्तेकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो कसा बरोबर आहे, तर माझं म्हणणं आहे की त्याला काहीतरी वेगळे प्रयोग केले पाहिजे. म्हणजे जसं मी शेतकरी कामगार पक्षाचं उदाहरण दिलं, ज्यावेळेस त्याचे 6 आमदार होते, जिल्हा परिषद त्यांच्याकडे ताब्यात होती रायगडची,
पंचायत समिती सांगोल्याची होती. गणपतराव देशमुख, एन डी पाटील यांच्यासारखे, पूर्वी जे मोरे, जवळकर यांच्यासारखे अनेक भाई, उद्धवराव पाटील असतील, यांच्यासारखे ज्यांचा इतिहास आहे शेतकरी कामगार पक्षाचा, सत्यशोधक चळवळीचा, हा पक्ष जर आपण एकत्र येऊन काही करू शकलो तर राजकीय समीकरणं बदलतील आणि पुरोगामी पक्षाला आघाडीत घ्यायला आपल्याला सोपं जाईल. संभाजी ब्रिगेडचं आयसोलेशन का होत गेलं राजकीय पक्षाचं, त्याचं कारण त्याला मर्यादा पडत आहेत. आणि जसं तुम्ही म्हणताय की संभाजी ब्रिगेडची भूमिका सतत जी आक्रमक दिसते त्याच्या पण मर्यादा पडतात. तर जनमानसामध्ये आपलं जनमत तयार करणं थोडंसं अवघड असतं. त्याला काही डिप्लोमॅटिक गोष्टी करायला लागतात. हे माझं मत होतं. राजकारण करायला माझा विरोध नाही. मी दोन्ही गोष्टी सांगितल्या. पॉलिटिक्स इज मोर पॉवरफुल दॅन गॉड अँड सोशल वर्क इज स्वीट पॉइझन विदाउट पॉलिटिक्स. मला एवढं चांगलं ज्ञान आहे, माझं चांगलं वाचन आहे. 3,000 पेक्षा जास्त पुस्तकं वाचलेत 30 वर्षामध्ये. पुस्तकं वाचलेत, अभ्यास केलायत, व्याख्यानं दिलेत, चांगल्या लोकांच्या सहवासात आलेलो आहे. पण माझा व्यवहारवाद असतो. मी कधी द्वेषाने कधी पेटलेला नसतो. आज माझ्यावर हल्ला झाला, कुणी हल्ला झाला, मी स्थिर होतो. माझा BP सुद्धा वाढला नाही. बघितलं आम्ही. मी स्थिर होतो. कारण हे आहे की क्रांती प्रतिक्रांतीच्या लढाईमध्ये असे प्रसंग येणार आहे आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. नाही, मला फक्त की प्रगल्भता येत असताना भूतकाळात केलेल्या गोष्टी ज्याचा मी विचार, ज्या विचाराला तुम्ही काय विरोध केलेला आहात किंवा ज्या विचाराला तुमचा विरोध आहे त्यांच्यासोबत तुम्ही कधी जर गेला असाल तर त्याबद्दल मग नाही, प्रगल्भता आल्यानंतर मग तुम्ही माफी मागायला नको का? इतिहास बदलला जातो असं होत नाही. इतिहास तसाच राहतो, वेगळ्या प्रकारे मांडता येऊ शकतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी इतका नम्र माणूस आहे. चूक झाली की माफी मागतो, क्षमा मागतो आणि दुरुस्तीची संधी पण मागतो. कारण चूक मान्य झाल्याशिवाय बरोबर मार्गाला जाण्याची शक्यता नसती. आपलं चुकलंय का, त्यावेळेचं ज्ञान, त्यावेळेचा अभ्यास, त्यावेळेचं मार्गदर्शन, त्यावेळेच्या संधी बघत बघत आपण काही प्रयत्न केले असतील तर योग्यच आहे. पण ते जर फेल ठरले, चूक लक्षात आली तर माफी मागितली पाहिजे समाजाची आणि नव्याने सुरुवात केली पाहिजे. अशा माझ्या स्वभावाची सवय आहे. एक्झॅक्टली. हे तुम्ही करत आलेलात. मागे पण तुम्ही बोलताना की कधी कधी मग आंदोलनाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांवरती दाखल झालेले गुन्हे आणि त्यानंतर मग त्या वेदना तुम्हाला होत होत्या त्या मी पाहिल्या आणि त्याबद्दलही तुम्ही बऱ्याचदा दुःख व्यक्त केलं किंवा भूतकाळात काहीतरी चूक झाली आणि त्यातून पुढे आता अहद ऑस्ट्रेलिया आणि तहत कॅनडाचा उदय झाला हे मला माहिती आहे. खेडेकरांच्या बाबतीत जी प्रगल्भता तुम्ही म्हणता की कालांतराने आली, तर त्यांनी जे काही आधी करून ठेवलं त्याविषयी मग म्हणजे तुम्ही जसं मोठेपणा माफी मागण्याचा, त्यांना कधीतरी असं वाटणं अपेक्षित नाही का की बाबा भूतकाळामध्ये माझ्या हातून चुका झाल्या? त्यांनी केलेलं आहे. म्हणजे काही प्रसंगात असं आहे की त्यांच्या पुस्तकांचे वाद झाले, न्यायालयीन प्रक्रिया झाली, त्यावेळेस त्यांनी मान्य केलं बाबा माझ्याकडून चूक झाली. त्यावेळेस मुख्य कारण काय झालं होतं की जिजाऊंचं जे बदनामी झाली होती, सुप्रीम कोर्टाने जेम्स लेनच्या पुस्तकाला बंदी घातलेली उठवली होती. आता ती पार्श्वभूमी समजली पाहिजे की खेडेकर साहेबांबद्दल असं मत का झालं. तर ते उद्विग्न झाले, ते एकदम अस्वस्थ झाले आणि अस्वस्थ झाल्यामुळं सुप्रीम कोर्टाने जेम्स लेनच्या पुस्तकावरची बंदी उठवली, हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया, म्हणजे शिवाजी महाराज जिजाऊंच्या बदनामीला परवानगी दिली असा त्याचा अर्थ झाल्यामुळं त्यांनी जे पुस्तक रागात लिहिलं त्याच्यामुळं त्यांचे आक्षेप झाले. पण नंतर कालांतराने वेळ गेला नाही आणि त्यांचं भाजपकडे कल वाढणे, भाजपकडे कल वाढला असं म्हणत नाहीये. त्यांचं काय झालेलं आहे आजच्या काळामध्ये की सत्ताधारी भाजप असल्यामुळं जे काही त्यांना विकास करायचा आहे तिथं सिंदखेड राजाला असेल किंवा अन्य ठिकाणी असेल, तर शेवटी लोकशाहीमध्ये सरकार गफलत होते. विचार आणि विकास हा जो आहे ना, ही गफलत होते. सांगतो तुम्हाला. प्रश्न असा आहे की सत्तेत जे आहेत हे राज्यकर्ते एकदा बसले म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान, यांना आपण विशिष्ट दृष्टिकोनातनी बघू नये अशी एक संस्कृती आहे लोकशाहीची. मग विरोधकांनी करायचं काय? अनेक आमदारांचे प्रश्न असे निर्माण होतील की ते सत्तेत नसतील. 288 लोक तर आमदार मंत्री होऊ शकत नाही. तर खेडेकर साहेबांना असं वाटत असेल किंवा आपल्याला काही कामं करून घ्यायचे तर त्यांची जवळीक आहे. त्यांचं अनेक आपले नितीन गडकरी यांचे अत्यंत कौटुंबिक जवळचे संबंध, वैयक्तिक संबंध विचारांची लढाई लढत असताना हे अपेक्षित. माझं काय मला काय वाटतं, मला स्पष्टीकरण देऊ द्या कारण ते अर्धवट राहील. 2014ला मी त्यांच्यापासून दूर गेलेलो आहे, माझी संघटना चालतीये. 2014ला त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरीचा सिंदखेड राजाला, जिथून तुम्ही येता तिथं सत्कार घडून आला होता. तुम्ही जे म्हणता ही जी गल्लत होती,
पण त्यांची मांडणी वेगळी आहे ना. आपण त्यांच्याशी बोलला तर बरं होईल. माझी जी भूमिका आहे ती मी मांडू शकतो, त्यांची भूमिका नेमकी त्याच्याबद्दल काय ती मी कसं मांडणार. नक्की त्यांच्याशी पण आपण बोलूयात कधीतरी तोही प्रसंग येईल. पुढचा मुद्दा असा आहे, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला स्वतःला काही राजकीय महत्वाकांक्षा आहेत का? नाही, आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, की मी अनेक वेळा चांगल्या शिक्षण संस्था बँकेमध्ये मला काम करायची संधी मिळाली. बरोबर. परंतु मला काय झालं की आपण फक्त जनरल बॉडीमध्ये हात वर करण्यासाठी जायचं का, तर मी नामवंत शिक्षण संस्था आणि बँकेचे राजीनामे दिले. मी त्यांचं संचालक पद स्वीकारलं नाही. कारण कसं होतं, तुम्ही डिसिजन मेकर पॉवरला असाल तर आत्ता माझी मर्यादा काय आहे की आमदार खासदार होईल, पण आय विल नॉट बिकम अ डिसिजन मेकर. बर. डिसिजन मेकर जर तुम्ही नसाल तर तुम्ही फक्त सभागृहात हात वर करता. म्हणजे 288 पैकी किती लोकांना अधिकार आहे हो? 250 लोक फक्त हात वर करत असतात सभागृहामध्ये मान्यता देण्यासाठी. त्यातल्या 200 लोकांना विधायकामध्ये नक्की काय आलंय याची पण माहिती नाहीये. अशा प्रकारचा आमदार खासदार होण्यापेक्षा न झालेलं बरं, पण आपल्या विचाराचे आमदार खासदार झाले पाहिजे याच्या बाबतीत मात्र मी सतर्क आहे. एक आमदाराने प्रश्न सुटणार नाही, एक खासदाराने सुटणार नाही. एक खासदार आम्ही केला होता, झाले होते. 1-2 आमदार आम्ही केले, झाले होते. पण ते कसं आहे की ते प्रतिष्ठेपुरतं ठीक आहे, साध्य काही होत नाही. त्याचं जरा सांगा ना विस्ताराने, थोडं पुढे जाऊयात. एक खासदार तुम्ही केले होते किंवा तुमचा जो काही छत्रपती घराण्याशी असलेला संबंध, म्हणजे आम्ही तेही पाहिलं की तुम्ही कसं त्यांना घेऊन सगळीकडे काय महाराष्ट्रभर फिरला. कसं आहे, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ते आदरणीय संभाजीराजे कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे ते वारसदार आहेत. असं आहे की त्यांची राजकीय महत्वाकांक्षा होती, पण समाजकारणाशी ते जोडलेले होते. शाहू महाराजांच्या विचाराने शिवाजी महाराजांशी आमचा त्यांचा संबंध होताच, नातेसंबंध आहे, घराण्याचा संबंध आहे. तर 2007-08च्या दरम्यान आमचं त्यांचं जवळून आलं. नंतर हळूहळू ते आमच्यावर महाराष्ट्रात फिरायला लागले. 2009ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढली, परंतु त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर थोडीशी स्थिती अशी झाली की पुढे राजकारणात सक्रिय राहू का नाही, म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की आता तुम्ही काही डिस्टर्ब होऊ नका, तुम्ही आपण महाराष्ट्र फिरू. आम्ही शिवशाव यात्रेच्या माध्यमातून आणि अन्य सामाजिक काम, आरक्षण असेल याच्या निमित्त त्यांचा महाराष्ट्रात दौरे सुरू केले. त्यांची हळूहळू एक नेतृत्व, एक छत्रपती घराण्याची व्यक्ती, त्याचा विश्वास आणि पूर्ण लाखोचे हे मोर्चे व्हायला लागले. आणि मराठा क्रांती मोर्चाच्या आधी त्यांच्या नेतृत्वाखाली 4 एप्रिलला मुंबईमध्ये एक मोर्चा निघाला होता. त्याला जवळपास 1 लाख लोक होते. त्यांचं नेतृत्व प्रस्थापित होत होतं, त्यांची ताकद वाढत होती. 6 जूनचा कार्यक्रम जो आहे हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडने सुरू केलेला आहे, जो रायगडवर होतो. जसं आता तुम्हाला माहिती आहे की सिंदखेड राजाला 12 जानेवारीला प्रचंड गर्दी होती जिजाऊ जयंतीला, तसंच इथं आता 1.5 लाख लोक येतात रायगडावर. तर त्याचं नेतृत्व आता संभाजीराजे करतात, कारण त्या घराण्यात नाही येतात. त्यांनी तो पुतळा बसवला त्या राजदरबारामध्ये, तिथं मेघडंबरीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली तो पुतळा बसवला. आणि मग हळूहळू त्यांचा राजकीय विस्तार झाला आणि त्यांचं एक व्यासपीठ तयार झालं की बाबा 6 जूनला संभाजीराजे इथनं बोलतील. तर एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष असताना आले होते. त्यांचं आम्ही स्वागत केलं होतं. ते आले, त्यांनी तो सगळं बघितलं की बाबा रायगडचं जे काही गर्दी होती, लोकप्रियता बघा. आणि तसं बघितलं त्याचं भगवीकरणच असतं, भगवीकरण असतं. आता हेचा प्रभाव त्यांच्यावर होता. पुढे ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2016ला ते रायगडावर आले आणि त्यांनी त्या रायगडावरचा प्रभाव बघता आणि त्यावेळेस अचानक एक संधी अशी झाली की राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त 12 खासदारांची नावं डिक्लेअर झाली होती. बरोबर. पण एक संघ परिवाराशी संबंधित असलेल्या व्यक्तीने सांगितले मला काही त्याच्यात राजकीय महत्वाकांक्षा नाहीये, त्यांचं सामाजिक काम आहे. पण त्यांना राष्ट्रपती नियुक्त दिलं होतं, त्यांनी ते बॅकआउट झाले. तर तेवढी एक संधी देवेंद्र फडणवीस यांनी बघितली आणि त्यांनी संभाजीराजेंना संपर्क केला 6 जूनच्या कार्यक्रमाच्या 2-3 दिवशी. किंवा अशी एक संधी आहे, काय करता येईल. तर त्यांनी दोघांनी मिळून बाबा मी राष्ट्रपती नियुक्त आहे पण भाजपचा नाही, ही डिप्लोमॅटिक हे करत त्यांनी ती राज्यसभा भारतीय जनता पार्टीच्या शिफारसीने स्वीकारली. आता त्याच्यातनं वाद निर्माण झाला, कारण आम्ही फुलेशाह आंबेडकरांचा विचार मानतो आणि त्यांनी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत राज्यसभा घेतली आणि तो एक संघर्ष निर्माण झाला. त्याच्यावर चर्चा झाली. मला ज्यावेळेस विचारलं गेलं मी सांगितलं बाबा राजा जिंकला, कार्यकर्ते हरले, भाजपने सन्मानाचं पद दिलं पण समाजातली विश्वासार्हता संपली. तर या संघर्षातनं काय झालं की निश्चितच संभाजीराजेंना एक राज्यसभेची 6 वर्षाची टर्म मिळाली. त्यांनी त्याच्यातनं चांगलं काम केलं हे निश्चित दिसतं आपल्याला. आज ते रायगड प्राधिकरणाचे
अध्यक्ष आहेत. अध्यक्ष. आज तुम्हाला माहिती की युनेस्कोनी 12 किल्ले घेतले, ते त्यांना क्रेडिट दिलं पाहिजे. अर्थात आमच्या चळवळीचं त्याच्यामध्ये सहभाग आहे, 15 पासून आम्ही सहभाग आहे, पण नेतृत्व त्यांचं आहे. पण त्याच्यानंतर मग त्यांची राजकीय स्थिती काय झाली बघा. भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याचं नुकसान काय होतं. आज तुम्ही माधव जानकरांची परिस्थिती बघा, संभाजीराजेंची बघा, विनायक मेटेंची काय झाली ती बघा, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत. म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. त्याच्यापेक्षा स्वतःचं आपलं असलं पाहिजे, हक्काचं, जिथं आपण आदेश मानू, आपण निर्णय घेऊ आणि आपण पुढे जाऊ. संभाजीराजे महाराष्ट्राचे निश्चित मुख्यमंत्री झाले असते, पण थोडी गडबड झाली. पण त्यावेळी म्हणजे संभाजीराजे असू देत किंवा उदयन महाराज असू देत, या दोघांचाही उचित सन्मान भाजपनेच किंवा या देवेंद्र फडणवीसांनीच केला होता असं तुम्हाला असं आहे की लक्षात घ्या की संभाजीराजेंना तिकीट दिलं होतं राष्ट्रवादीने, दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला, त्यामुळे सन्मान केलाच होता ना. आता दुसरा मुद्दा, शाहू महाराज आता अध्यक्ष आपलं खासदार आहेत. हे पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन त्यांनी म्हणलं की मला राष्ट्रीय पक्षाचं तिकीट पाहिजे, राज्याचं नको, कारण एवढा मोठा माणूस आहे म्हणून त्यांनी ते तर त्यांचा केलाच ना पवार साहेबांनी, ते खासदार झालेच ना. आता त्या घराण्याचं झालं. अभयसिंह महाराज हे पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते, मानाचं, आणि तेही मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते. उदयन महाराजांचा उदय झाला. अर्थात त्यावेळेस अभयसिंह महाराज राज्यकर्ते होते, राजकारणात होते, त्यांना भाजपचा आधार घ्यावा लागला. नंतर परत राष्ट्रवादीनेच ते, कारण सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा गड आहे, ते परत राष्ट्रवादीत आले, ते 3 वेळा खासदार झाले. काही कारणाने म्हणजे देशाचं राजकारण बदललं, त्याच्यासाठी मग उदयन महाराजांनी पक्षांतर केलं, ते BJPत गेले. उदयन महाराज छत्रपती घराणं किंवा कोल्हापूरचं छत्रपती घराणं यांना पक्षाच्या मर्यादेमध्ये पकडता येत नाही. ते छत्रपती घराण्याचे, त्यांना प्रतिनिधित्व सभागृहामध्ये असलं पाहिजे, त्यांना सन्मानाचं स्थान असलं पाहिजे. यामुळं त्यांना राजकारणामध्ये पक्षाच्या मर्यादेमध्ये आम्ही धरत नाही. आम्हाला दोन्ही घराणे, छत्रपती उदयन महाराज जिथं असतील तिथं, संभाजीराजे जिथं असतील तिथं, शाहू महाराज जिथं असतील तिथं आम्हाला आदरणीयच राहणार. त्यांच्या पायावर आम्ही डोकं ठेवणारच. हा छत्रपती घराण्याबद्दल आम्हाला असलेला अभिमान, स्वाभिमान आहे. तुम्हाला कधी भाजपवाले अप्रोच नाही झालेत का हो? नाही, झालेले आहेत, नाही असं नाही आहे. 2013 मध्ये गोपीनाथ मुंडेंनी जे सोशल इंजिनिअरिंग केलं होतं, तर रिडोलसच्या पार्श्वभूमीवर माधव जानकर, मी जी नावं घेतो, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रामदास आठवले, हे आम्ही आलोच होतो रिडोलसमध्ये एकत्र. तर तेच पुढं सोशल इंजिनिअरिंग, काय जो टक्का कमी पडत होता युतीला सत्तेत येण्यासाठी, तर ते सोशल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं, तुम्ही पण या, तुम्ही आमच्याबरोबर सहकारी व्हा, तुम्हाला कॅबिनेट देतो वगैरे. पण माझा प्रॉब्लेम वेगळा होता. माझं असं आहे की मला काही राजकारणात रस नव्हता. दुसरी गोष्ट, माझं जे पवार साहेबांची नातं आहे हे काही राजकारणाच्या पलीकडच आहे. मला गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस म्हटले किंवा तुम्ही या, तर ते म्हटले की बाबा तुम्हाला कॅबिनेट, ठीक आहे, आता काय दिलं असतं नंतरचा भाग आहे. त्यावेळेस मला म्हणले पण तुम्ही काय येत नाही. तर मी म्हणलं, अहो शरद पवार साहेब मला ओळखतात ना, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की माझ्यासाठी राजकारणाच्या पलीकडं जर काय व्यक्ती मला आदर्श असतील तर आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत, शरद पवार साहेब आहेत. मग तुम्हाला मी सांगितलं डॉक्टर साळुंके, जयसिंगराव पवार, महामहिम देशमुख. तर असं आहे की राजकारणामध्ये प्रलोभनं दिली जातात. 2016ला ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चे पूर्ण ह्याच्यामध्ये होते, फॉर्ममध्ये होते, आणि मुख्यमंत्र्यांनी एक मुलाखत दिली होती दूरदर्शनला श्रीराम पवारांना. त्यावेळेस ते म्हणले की माझ्या खुर्चीला धोका आहे. त्या काळामध्ये मला 5 प्रतिनिधी भाजपचे, काही खासदार, कधी आमदार आणि त्यांचे काही प्रमुख लोक मला येऊन भेटत होते किंवा तुम्ही या, तुम्ही भूमिका मांडा. कारण टीव्हीवर मी मराठा आरक्षणाची, मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मांडत होतो. साधारणपणे मला एक संधी मिळाली होती व्यक्त होण्याची. तर त्यांना असं वाटलं की हे त्यातले प्रमुख आहेत, मला देण्यात आली होती. पण विचाराच्या पलीकडे जाऊन राजकारण करणं हे मला जमणार नाही. आणि विचाराचं राजकारणाची सुद्धा मला मर्यादा आहे. पण मला असं वाटतं की नवीन तरुण आता यायला पाहिजेत, नवीन लोक यायला पाहिजे, प्रगल्भ यायला पाहिजे, विचाराचे यायला पाहिजे. आता मला असं वाटतं की आता तरी माझी राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. कधी कधी काय होतं, उत्साहाच्या भरामध्ये लोकांच्या दबावाखाली आपण भूमिका घेतो, जसं शेतकरी कामगार पक्षाची भूमिका असेल, काँग्रेसची असेल. आज मला विचारलं तर ती माझी मोठी चूक झाली असं मला जाणवतं. आपण जे म्हणता की मी विचाराशी आणि संभाजी ब्रिगेडची प्रामाणिक आहे, पण राजकारणातच जाऊन काही प्रश्न सोडवावे लागतात असं न्यायमूर्ती PB सावंत यांनी सांगितलं, न्यायमूर्ती कोळसे पाटलांनी सांगितलं. तर अशा वेळेस काही गोष्टी ज्येष्ठांच्या ऐकावं लागतात, त्यांचे अनुभव. तर त्या चुका झाल्या असं मला आज मागं जाऊन वाटतं. तर चूक दुरुस्त करायला पाहिजे,
परत आम्ही समाजकारणात सक्रिय झालो. परवाच्या घटनेनंतर आता ठिकठिकाणी मोर्चे निघायला लागलेत किंवा त्या घटनेचा निषेध होतोय. तुम्ही म्हटला की जे काही म्हणजे समर्थक असतात किंवा हा जनसमुदाय हा रस्त्यावरती उतरणार, पुन्हा एकदा मोठा लढा या ठिकाणी उभा राहणार. कोण हा लढा नेमकं लढणार आहे? नाही, कसं आहे तुम्हाला मी सांगू का, की मी तुम्हाला भारताच्या बाहेर जवळची राज्य बांगलादेश, जनतेने लढला हा लढा. श्रीलंकेमध्ये जनतेने लढला हा लढा. पाकिस्तान जनतेने लढला. म्हणजे लोकशाही वाचवायची जबाबदारी काही नेत्यावर पक्षावर नाही आहे, ही लोकांवर आहे. आणि ही लोकशाही कुठल्या मार्गाने चालली हे आपण रोज बघतोय. राहुल गांधी बोलत आहेत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर बोलत आहेत, अन्यही लोक बोलत आहेत. लोकशाही धोक्यात आली, राज्यघटना धोक्यात आली. मी फक्त उदाहरणासाठी मराठा क्रांती मोर्चाचं जे भावनिक मुद्दा आहे तर तो सांगून, जे 58 मोर्चे किंवा त्यानंतर बहुजन क्रांती मोर्चे निघाले, तर तुम्ही अशा काही गोष्टींसाठी इतके ताकदीने एकत्र आला असाल, मग ज्या तुम्हाला आरक्षण पाहिजे किंवा तुम्हाला न्याय पाहिजे किंवा अन्याय झाला आहे याच्यासाठी तुम्ही लाखोचे मोर्चे काढले, तर जिथं लोकशाहीच धोक्यात आली आणि राज्यघटनाच धोक्यात आली आणि फुले शाहू आंबेडकरांचे विचार धोक्यात आले, त्यावेळेस मी असं नम्रपणे आव्हान करतोय की सगळ्या पक्ष संघटनेंनी एकत्र येऊन, सगळ्या नेत्यांनी येऊन एकदा हे जे आता परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला सामोरे जाण्यासाठी संघटित मोर्चे काढले पाहिजे, लाखोचे मोर्चे काढले पाहिजे. मराठा क्रांती मोर्चासारखे मूक आणि शांततेचे प्रतिकात्मक का होईना पण संख्या मात्र प्रचंड असली पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, मताची चोरी ही अधिकाराची चोरी आहे. आंबेडकरी जनता या किंवा आंबेडकरी समुदाय यामध्ये सहभागी होईल? हे बघा, मला सगळ्यात जास्त पाठिंबा जर तुम्ही आत्ता बघितला तर सगळा आंबेडकरी चळवळीचा आहे. मी आंबेडकरीच मी सांगत आलेलो आहे. विचारसरणी म्हणून मला बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं मला त्याचा अभिमान वाटतो. माझ्या घरी बुद्धाचा पुतळा आला. मराठा समाज तर माझ्याबरोबर प्रेमच करतो, मी सकल मराठा समाजासाठी कामच करतो. पण आपण विनाकारण विभाजन केलेले आहे. आंबेडकरी जनता, गांधीवादी वगैरे मानवतावादी जेवढे लोक आहेत, मग आंबेडकरिस्ट असतील, गांधीवाद असेल, जातीच्या पलीकडे SC ST OBC. अहो मला सांगा, बबनराव तायवडे हे राष्ट्रीय अध्यक्ष OBC संघटनेचे, त्यांनी मला पाठिंबा दिला ना. माधव जानकर यांनी मला पाठिंबा दिला ना. सदाभाऊ खोत राजकारणाच्या पलीकडे मला पाठिंबा दिला ना, त्यांनी माझी विचारपूस केली ना. तर ही जी समस्या आहे ही नेमकी काय आहे तुम्ही नीट समजून घ्या. ही काही पक्ष संघटना याची नाही आहे, ही एकूण देशाच्या लोकशाहीची आणि राज्यघटनेची, ही प्रत्येकाची जबाबदारी, याला मर्यादा नाही आहे. तर कारण असं आहे की ज्यावेळी मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळी त्या मोर्चातली एक मागणी अशी होती की ॲट्रॉसिटी बाबत काही प्रश्न उपस्थित केले गेले होते, तो रद्द व्हावा, अशा आशयाची अगदी टोकाची अशी देखील मागणी होती. आणि निश्चितपणे ॲट्रॉसिटीचं संरक्षण जर या दलित समाजाला, आंबेडकरी समाजाला असेल तर तो समाज तुमच्यासोबत का यावा? हे बघा, तुम्ही नीट सोशल मीडियावर बघा, आंदोलनकर्ते बघा, ज्यांनी निवेदनं दिली ती बघा, ती 90%पेक्षा त्यांनी दिलेली जास्त. त्यांचं जर माझ्यावर गैर आहे बघा, मागणी मराठा क्रांती मोर्चामध्ये होती, ती नीट वाचली पाहिजे. ती काय होती? ॲट्रॉसिटीचा गैरवापरला आंबेडकरी चळवळ तरी मान्यता देईल का? त्याच्यातनं काही चुकीचं घडत असेल तर ते तरी मान्य. हे बघा, कायदा केंद्राने केलेला आहे, घटनेत मुळातच तरतूद होती. अंमलबजावणी मात्र VP सिंग सरकाराने रामविलास पासवाननी केला होता. आता त्या कायद्याला बदलू शकत नाही आपण, तो घटनात्मक आहे. पण मग प्रश्न असा आहे की त्याचा गैरवापर होतो असं लक्षात जिथं जिथं आलेलं आहे त्याच्या संबंधात तेवढाच मर्यादित आहे. गैरवापर करू नये असं म्हणणं, आणि गैरवापर होत असेल तर हा अन्याय नाही का? आणि अन्यायाला कोण मान्यता देणार आहे? आंबेडकरी जनता तर अन्यायाला मान्यता देणार नाही. ती अन्यायाच्या विरोधात उभी राहिलेली जनता आहे. आता आपण उत्तरार्धात म्हणजे अगदी शेवटाकडे आलो, तर मला आवर्जून जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे तुमच्या अहद ऑस्ट्रेलिया तत कॅनडा या उपक्रमाबद्दल. तुम्ही म्हटला त्याप्रमाणे की जगभरात, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात जो मराठी बोलतो तो मराठा, आणि या मराठासाठी म्हणून हा सगळा म्हणजे रोजगार असू द्यात किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचे प्रयत्न असू द्यात, हे सगळं तुम्ही उपलब्ध करून देत आहात. काय नेमका हा सगळा प्रकार आहे? आणि जसं, आणि विशेष करून मी जे आत्ता वाक्य वापरलं की जगभरात जो मराठी बोलतो तो मराठा, याचं थोडंसं तुम्ही जरा. काय झालं, मी आरक्षणाच्या चळवळीत खूप सुरुवातीला आलो मराठा महासंघाच्या माध्यमातून. अण्णासाहेबांनी स्वतःला गोळी मारली, आत्मबलिदान केलं, आणि ती एक भावनिकता होती. आणि आरक्षणाने समाजाला न्याय मिळावा अशी मांडणी होती त्या काळामध्ये. ती हळूहळू पुढे गेली. मी त्याच्यासाठी काम केलं. मराठा समाज मागासलेला नाही आहे तर त्याची मांडणी केली. ब्राह्मणी धर्मानुसार मराठी शूद्र माझं जवळपास 1.5 लाख पुस्तकं विकले गेली. आरक्षण नावाचं त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर लिहिली मी. त्याच्यातनं आरक्षण, राज्यघटना, कायदा, तरतुदी, मराठा कुणबी एक असल्याची मांडणी केली. 2016ला प्रचंड मोठे मोर्चे निघाले. त्याच्यात मराठा आरक्षणाची मागणी होती, मराठा कुणबी एक असल्याची.
पण गायकवाड आयोगाबरोबर मी काम केलं. 1063 पानाच्या अहवालामध्ये जे काही शक्य होतं, धर्म असेल, इतिहास असेल, त्याचा सगळा संदर्भ घेऊन एक डाटा तयार झाला. पण तो सरकार मान्य असताना सुद्धा न्यायालयाने तो मान्य केला नाही. त्यामुळे त्याला मर्यादा पाडल्या. आता 2.5 कोटी लोक रस्त्यावर येतात, तर बहुसंख्य लोक ज्या वेळेस एखादी मागणी करतात तर कायद्यात आणि घटनेत दुरुस्त करावी अशी लोकशाहीमध्ये तरतूद आहे. पण ती होत नाही, त्याला काय मर्यादा आहे. दुसरीकडं आरक्षणाला मर्यादा पडत गेल्या. आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण. हे खाजगीकरण म्हणजे काय, तर सरकारचे जे उद्योग आहेत त्याचं खाजगीकरण करणं. आता तुम्ही बघा, विना अनुदानित हॉस्पिटल, विना अनुदानित शाळा, सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही जा, 50% पेक्षा जास्त आज लोक हे कंत्राटी कामगार आहेत. 3rd आणि 4th क्लासचे IAS नवीन भरती होत नाही. परवा शिक्षकांनी विना अनुदानित शाळेत काम करतायत, त्यांना पगार मिळाला नाही. तर ही जी समस्या आहे याचा अर्थ आरक्षणाला मर्यादा आहेत, लिमिटेशन. आता आपण मांडणी करत होतो का करतो, मी आज हे आरक्षणाच्या विरोधात नाही, कारण आरक्षण एक चळवळ आहे. आरक्षणाकडून अर्थकारणाकडे आम्ही मांडणी का केली, तर तुकाराम महाराज म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. बेरोजगारीमध्ये उदासीनता येते, तर पैसे कमवले पाहिजे, अर्थकरण केलं पाहिजे. जो माणूस पैशावर प्रेम करतो, आपण त्याच्यावर प्रेम करतो. मला गांधीजींबद्दल आदर आहे, पण आम्ही नेहमी म्हणतो की शिवाजी डोक्यात आणि गांधीजी खिशात असल्याशिवाय जगात किंमत नाही. मी जग फिरलेला माणूस आहे, मी व्यावसायिक माणूस आहे. बिझनेस कॉन्फरन्सला जायला लागलो, बदललेलं जग बघायला लागलो. दुबईमध्ये आम्ही एक सीइंग इज बिलिव्हिंग कॉन्सेप्टमध्ये 1200 लोकांना दुबई दाखवली. तर दुबई हे वाळवंटात निर्माण झालेलं स्वर्ग आहे. अशा स्थितीमध्ये आम्ही असा विचार केला, जर वाळवंटामध्ये सगळ्या सुविधा स्वर्गासारख्या निर्माण, जागतिक राजधानी आज दुबई झाली. आणि त्यातनं मग मला असं वाटलं की एकदा दुबईमध्ये असं प्रसंग घडला की मी एक बातमी वाचली गल्फ टाइम्समध्ये की 7 लाख कोटी रुपये हे केरळला बँक ट्रान्झॅक्शननी ऑफिशियली व्हाईट मनी गेले. 7 लाख कोटी ज्या वेळेस गेले त्यावेळेस महाराष्ट्र सरकारचं बजेट होतं 3,45,000 कोटी. आता एवढं ज्यावेळेस लक्षात आलं तर मग मी अभ्यास केला, मग कोण आहेत, मग गल्फमध्ये बहुतेक लोक हे केरळी आहेत. साऊथ ईस्ट एशियामध्ये सिंगापूर, मलेशिया, थायलंड, कंबोडिया हे कोण आहेत, तमिळ लोक आहेत. हे चट्टीनाड समाज, हे मलबारी समाज. असं लक्षात आल्यानंतर मग हळूहळू मी जसं जग फिरायला लागलो, पंजाबी समाज कुठं आहे, कॅनडामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये. पण त्याच्यात जाट आणि शीख लोकांमध्ये फरक आहे. पंजाबी लोक जे शीख आहेत ते जास्त कॅनडामध्ये आहेत आणि जाट लोक ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. हा सगळा अभ्यास करता करता माझ्याकडं एक दिवशी अशी कल्पना आली की शिवाजी महाराजांनी एक प्रेरणा दिली होती, तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, एवढं माझं राज्य असेल. पण शिवाजी महाराजांच्या हयातीत ते झालं नाही, संभाजी महाराजांच्या नाही, तारा राणीचं आहे. पण तो विचार आणि प्रेरणा जिवंत होती. त्या विचारावर मराठ्यांनी आटकेपार झेंडे लावले, 110 वर्ष या देशावर राज्य केले. जर विचार आणि प्रेरणा श्रेष्ठ असेल, भले तुमच्या खिशात पैसे नसतील, ते होईल. जोडून या धम म्हणजे काय, लोकांना एकत्र करून पैसा, सहकार चळवळ म्हणजे काय, तर या काही गोष्टी आहेत. यातनं कल्पना आली, मग आता इथं मर्यादा पडतात म्हणून परदेशात काही संधी आहेत का, आणि मग आम्ही परदेशातल्या संधी शोधायला लागलो. आज आपल्याशी मी बोलतोय, माझा एक कार्यकर्ता आता काँगो रिपब्लिकमध्ये गेला, त्याचं नाव काटेच आहे, योगायोगाने तो काटेच आहे. आता आम्ही कुठला काटे घडवला, त्यांनी कुठला काटे घडवला, त्याच्यावर पण खूप सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. 20,000 तरुण 52 देशामध्ये गेले, 52 देशामध्ये 20,000 तरुण गेले. आता याला अजून पुढचं काय झालंय तुम्हाला सांगतो की BVG भारत विकास ग्रुप, हनुमंत गायकवाड यांनी एक संकल्पना केलेली आहे की परदेशात सुद्धा नोकऱ्या देऊ. त्यांनी भारतामध्ये जवळपास 1 लाख नोकऱ्या दिलेल्या आहेत, पण आता परदेशातल्या नोकऱ्याचा त्यांनी शोध घेतलाय. त्यांनी तशी कंपनी स्थापन केली ऑफिशियल. आता आमचं आणि त्यांचं एकत्रित काम सुरू करायचा विचार आहे, केलेलं आहे आम्ही, तसं सुरू झालेलं आहे. तर आता काय 11 लाख नोकऱ्या दरवर्षी उपलब्ध होतील जगभरामध्ये, असं त्यांच्याकडे डाटा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने जापान, जर्मनी, इटली, युरोप खंडामध्ये आणि मग बाकी गल्फमध्ये वगैरे. आता तुम्हाला मी सांगू का की प्रत्येक देशातल्या आपल्या राज्यामध्ये कुठल्या देशात जाऊन कम्युनिटी तयार करायची हे सुद्धा चालू आहे, माहिती तुम्हाला सांगतो. म्हणजे पटेल कम्युनिटीमध्ये अमेरिकेमध्ये 1 नंबर आहे. 2 नंबरला कोण आहे, 2 नंबरला हे तमिळ लोक आहेत. ते का गेले, तर तिथं IT इंडस्ट्री आणली. तर हे तुम्ही नीट लक्षात घेतलं, हे राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. तर राज्यकर्त्यांना इथं परदेशी उद्योग, एक आशा निर्माण झाली होती की करोनानंतर भारतामध्ये चायनातले उद्योग येतील. हे झालं का खरं? नाही, कारण चायनाने इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे, AC Z दिलेलं आहे, म्हणजे त्यांनी क्लस्टर बनवलेलं आहे.
किमती ज्या आहेत, कॉस्ट लेबर जे आहेत म्हणजे टेक्निकली साऊंड लेबर, शिकलेले आहेत म्हणजे टेक्निकली, आणि चीप लेबर आहे, चीप लेबर. म्हणून आता जे टेरिफ वॉर सुरू झालेलं आहे कुठलं ट्रम्पचं, तर 68% व्यापार अमेरिकेमधला चायनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे पैसा कुठं जातो? चायनाला. 21 ट्रिलियन डॉलरची चायनाची इकॉनॉमी आहे आणि भारताची इकॉनॉमी 3.5 लाख ट्रिलियनची आहे. भारत जगामध्ये लोकसंख्यामध्ये 1 नंबरला गेलाय चायनाच्या पुढं. तर लोकसंख्या एक समस्या, ती मानवतेच्या दृष्टिकोनातनं भारताच्या एकूण प्रगतीच्या दृष्टीने परदेशातल्या संधी शोधल्या पाहिजे. शिक्षण, उद्योग, नोकरी, उद्योग सगळं म्हणजे जे व्यापार याच्यासाठी आता बाहेर पडलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की मी आता एक पुस्तक वाचलं, द गुजराती, सलील त्रिपाठींचं. गुजराती समुदाय जवळपास 60 लाख लोक परदेशात आहेत. बिलीव्ह मी की आफ्रिकेची पूर्ण इकॉनॉमी गुजराती लोकांच्या ताब्यात आहे. कसं काय शक्य? आज बघा, हिऱ्याचा व्यापार कोणाच्या ताब्यात? गुजराती. शेअर मार्केट कोणाच्या ताब्यात? गुजराती. अदानी अंबानी कोण? गुजराती. पहिले 25 उद्योजक देशातले फोर्ब्स मध्ये येतात, गुजराती. आता देश कोणाच्या ताब्यात आहे? गुजराती. आपण भांडतोय, विनाकारण भांडतोय, कधी धर्माच्या नावाने, कधी जातीच्या नावाने, कधी वर्गाच्या नावाने, मग धनगर मराठा, मग वंजारी मराठा, ब्राह्मण मराठा. ह्यातनं काही साध्य होणार नाहीये. आज माझा मित्र अद्वैत दीक्षित हा 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे कोल्हापूर आला होता. मला म्हणला मला परदेशात व्यवसाय करायचा, मार्गदर्शन करा. आता हा ब्राह्मण आहे का नाही? आता याला मी परदेशात दुबईला पाठवलं, माझं जेवढं नेटवर्क आहे त्याला तिथं दिलं. आज त्यांनी तिथं व्यवसाय सुरू केला. त्याची शेवटची समस्या गेल्या महिन्यात अशी होती की मी दुबईला जायला आता तयार आहे, माझं सगळं तयार झालंय तिथलं, मी तिथं व्यवसाय सुरू करतो, पण पत्नी बरोबर येत नाही. तर ते म्हणले तुमच्याकडं घेऊन येऊ का भेटायला? ते घेऊन आले. मग मी त्यांना बदललेलं जग, दुबईतल्या संधी, तिथून पुढं बाहेरच्या संधी, याची सगळी, दोघं शिकलेले आहेत, कोल्हापूरचे आहेत, ते जातीने ब्राह्मण आहेत. पण प्रश्न असा आहे की ते माझ्याकडे आले, मी त्यांना मार्गदर्शन दिलं, माझे कॉन्टॅक्ट्स दिले, त्यांचा व्यवसाय आता सुरू झाला. त्या माईमाऊलीला, त्या भगिनीला मी सांगितलं, जे काय सांगितलं ते व्यवहार सांगितला. आम्ही घर खाली आलो, गेटपाशी त्यांचा नवरा पुढे गेला आणि ती ताई मागं उभा राहिली माझ्यापाशी. मला म्हणली, दादा माझ्या 20 वर्षाचं भविष्यातलं आयुष्य तुम्ही 1 तासात बदललं आणि ती दुबईला गेली. आणि ब्राह्मण व्यक्ती, याचा संबंधच नाही ना. हे बघा, मानवतेची भूमिका मांडणार आहे. बघा, इथं एक सांस्कृतिक संघर्ष आहे, ब्राह्मण इतर तो आहेच. पण तो कशासाठी ब्राह्मण इतर म्हणला तर तो बदनाम केलेला आहे. तो सत्यशोधक विचार, लक्षात घ्या. सत्य सार्वजनिक धर्म, जो महात्मा, सत्य सर्वांचा धर्म, सर्व धर्माचा आधार, जे अखंड तुम्ही जर बघितला त्या सगळा सारांश आहे. महात्मा फुलेंनी आपल्याला मुलगा दत्तक घेतला, यशवंत हा ब्राह्मण स्त्रीचा होता, वारसा त्यालाच दिला ना. बाबासाहेब आंबेडकरांचं दुसरं लग्न कोणाबरोबर झालं? ह्याचा काही ब्राह्मण आणि ह्याचा संघर्ष नाही. इथं मानवता, बुद्धाच्या, गांधीच्या विचाराची शांतता आणि अहिंसा निर्माण झाली पाहिजे. हा विचार मांडणे म्हणजे कुठल्या जातीच्या धर्म. आता काही लोक अज्ञानात असतात, काही कट्टर असतात, काहींकडे काही हे केलं जातं, त्यांना आमचा व्यापक विचारच समजत नसेल तर आम्ही तरी काय करणार नाही. शेवटचा प्रश्न, अलीकडच्या काळामध्ये उभं राहिलं जरांगे पाटलांचं आंदोलन, एक वादळ ज्याला म्हणतो आपण, त्या महाराष्ट्राने अनुभवलं. या वादाची आत्ताची स्थिती काय आहे आणि तुम्हाला असं वाटतं का की पुढच्या काळामध्ये काही परिणाम त्याचा होईल? कारण आत्ता काय घडलं ते आपण सगळ्यांनी. नाही, असं आहे की मला त्याच्या आंदोलनाबद्दल आदरच आहे. त्यांना जे यश मिळालं की जे मराठवाड्यात कुणबी नाहीच आहे, ते शिंदे समितीने शोध काढला, बऱ्याच लोकांना त्याचा शिक्षणामध्ये लाभ झाला, त्याच्यानंतर नोकरीमध्ये होईल. पण नेमकं काय झालं की सरकारने 10% राज्यस्तरीय आरक्षण दिलं. त्याच्यामुळे EWS जे केंद्र मान्य होतं, ज्याला घटनात्मक तरतूद झाली होती, त्याच्यापासून मराठा समाज वंचित राहिला. आणि दुसरी जी काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये की हे जे 10% ते खरंच टिकल का? तर असं 3 वेळा राणे समितीनंतर गायकवाड समितीमधून दिलेलं होतं. तर कायदेशीर तरतूद अशी आहे की राज्य सरकारला अधिकार नाही, पण केंद्र सरकारच्या आतमध्ये असलेलं OBCचं आरक्षण आणि EWSचं आरक्षण हे शाश्वत आहे. त्याच्यासाठी आरक्षणाच्या आंदोलनाची जागृती करून त्याचा लाभ घ्यायचा असेल गरीब कष्टकरी मराठा कुणबी समाजाला, तर ते चांगलंच आहे. आता पुढं नक्की काय होईल मला सांगता येत नाही, परंतु आरक्षणाच्या आंदोलनाने लोक शिक्षणाकडे गेले, नोकरीकडे गेले. हे एक जागृतीचं आंदोलन होतं, असं मी आरक्षणाच्या आंदोलनाकडे बघतो. आणि बहुजन समाजामध्ये मराठा समाज हा खुल्या वर्गात जात होता, त्यामुळे खुल्या वर्गात असल्यामुळे त्याला असं वाटायचं अरे माझे जे सगळे मित्र आहेत म्हणजे साळी माळी धनगर वगैरे हे सगळे एकच आहे आपण,
मग त्याला शाळेत नोकरी शिक्षण मिळालं, नोकरी मिळाली, आम्हाला का नाही? मग आमची आर्थिक स्थिती तीच आहे. आर्थिक स्थितीची मांडणी लक्षात घेतात. आता इथले सामाजिक स्तर, वर्ग हे काही सगळ्यांना माहीत नसतं. मग त्या आंदोलनातनं बहुजन समाजाचं ऐक्य करण्यासाठी मराठा समाजाची मांडणी जी झाली, किंवा मराठा समाज कुणबीच आहे, मराठा ही जात नाही, प्रदेशवाचक शब्द आहे किंवा गौरव अभिमानाचा आहे. जसं आपल्या राष्ट्रगीतामध्ये पंजाब, सिंध, गुजरात हे काय आहे? प्रांतवाचक शब्द आहेत. मराठा हा जातीवाचक शब्द नाही, हा प्रदेशवाचक शब्द म्हणून येतो. तर राष्ट्रगीतामध्ये जिथं मराठा प्रदेशवाचक शब्द येतो तर मराठा जात होऊ शकत नाही. मग जात कुठली आहे? तर कुणबी आहे. त्याचे पुरावे दिले. शिवाजी वॉज अ कुणबी अँड राजाज ऑफ ग्वालियर अँड बडोदा आर सेड टू बी ऑफ द सेम रेस. मराठा अँड कुणबी फॉर्म द सेम रेस. हे आता हंटर स्टॅटिस्टिकल कमिशन मधले उदाहरण. आपण राजकारणामध्ये काही मर्यादा पडतात. आरक्षणाला सुद्धा काही मर्यादा आहेत. ओबीसींची संख्या 52% जास्त आहे, 27%च आरक्षण आहे, 25% कमी मिळते. तर हे सगळं जसं जसं उलगडत गेलं त्याच्या मर्यादा माझ्या लक्षात आल्या, म्हणून मी वेगळ्या मार्गाने जायला लागलो. आज तुम्हाला सांगतो की 250 स्टार्टअपचे नवीन तरुण झालेत, बरोबर, नवीन उद्योग झाले आणि 1 कोटीपासून 25 कोटीपर्यंत लोक आमचं काम करायला लागलेत. मग ही जी उद्योजकता, व्यावसायिकतेची, आणि त्याचा आम्ही आनंदी आहे. मी 18 पासून हे काम करतो. पण आता कसं होतं की मागच्या 1.5 महिन्यामध्ये मी फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमाने महाराष्ट्रात फिरत होतो. तर त्यावेळेस असं लक्षात येतं की हे सतत विचाराची मांडणी केली तर यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे. तर आम्ही विचाराशी पण प्रामाणिक आहोत, पण आर्थिकता, प्रबलता आपल्याकडे आल्याशिवाय, आता काय आरोग्य मागलेलं आहे, शिक्षण मागलेलं आहे, सरकार काय काही देत नाही. आमची मागणी वेगळी आहे थोडीशी. जर शिक्षण आणि आरोग्य सुविधा आणि रोजगार मिळायला लागले तर आरक्षणाची गरज नाही. परंतु इथं मर्यादित सोर्सेस असल्यामुळे चायनात कुठे आरक्षण आहे. पण मुळात असा प्रश्न आहे की आरक्षण मागणारे असू देत किंवा अशा प्रकारची आंदोलनं ही त्या इप्सित किंवा अपेक्षित ध्येयापेक्षाही राजकारणाचा अधिक भाग बनतात. तुमचा वापर करून घेतला जातो. राजकारणाचं वैशिष्ट्यच हेच असतं की समाजामध्ये जे काही उद्रेक तयार होतो त्याची एक बाजूचा कुणीतरी फायदा घेत असतो, दुसऱ्याला त्याचा तोटा होत असतो. तर हे 2 बाजू असतात. कुणी आरक्षणाच्या समर्थनात उभं राहतं तर कुणी विरोधात उभं राहतं. तर राजकारणातली जी मताची गणितं आहेत ही नेहमी बदलत जातात, लक्षात ठेवा. अक्कलकोटमधल्या घटनेतनं आता कोण कुणाचं राजकारण साधतं हे देखील आपल्या पुढच्या काळामध्ये बघावं लागेल. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मंडळी, पंचायत नावाची एक OTTवरती सिरीज आहे. या सिरीजमध्ये एका एपिसोडचा शेवट हा हाणामारीने होतो, गदारोळाने होतो. सगळे जे गावाचा प्रधान आणि सगळे राजकीय नेते, पुढारी सगळ्यांना त्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं आणि तिथे त्यांना त्या पोलीस स्टेशनमध्ये अगदी हाताला बांधून दोरखंडांनी बसवलं जातं. आणि त्यावेळी असं लक्षात येतं, तिथला अधिकारी म्हणतो की गावात हंगामा सुरू झाला आहे, गावात गदारोळ सुरू झाला आहे. याचा अर्थ गावात निवडणुका जवळ आल्या. आजच्या पुरतं एवढंच. नमस्कार. जय जिजाऊ.